तुमच्यावर कधी खोटं बोलण्याची वेळ आली आहे का? खोटं बोलणं वाईट आहे, पण त्या प्रसंगात खरं बोलण्याने पण काही फायदा होणार नसतो. कोणाचं मन दुखवलं जाऊ शकतं. कधीतरी आपलं कोणासोबत भांडण होऊन जातं. मग आता त्या समोरच्याला व्यक्तीसोबत कसं बोलावं? कधीतरी कोणी आपलं मन दुखवून देतं, मग कसं वागावं? असे बरेच प्रसंग आपल्या रोज जीवनात येत असतात. ते सोपे जरी वाटले तरी आपण बऱ्याचदा गोंधळून जातो. मग अशा प्रसंगात तत्त्वज्ञान आपल्याला मदत करू शकतं, अर्थात फिलॉसॉफी. आपण तत्त्वज्ञानाला खूप जड, खूप गंभीर समजतो समजायला, पण ते नसून रोजच्या जीवनाशी जुडलेली गोष्ट आहे. तत्त्वज्ञान कसं विचार करावं, कसं जगावं, अशा बऱ्याच गोष्टी सांगतं. त्यांनी कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याची शक्ती आपल्याला येते. हाच आपल्या आजच्या चर्चेचा विषय, तत्त्वज्ञान. आजचे आपले विशेष पाहुणे आहेत डॉक्टर दीप्ती गंगावणे. त्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये तत्त्वज्ञान विभागाच्या HOD असल्या आहेत. आज आपण बऱ्याच विषयांवर चर्चा केली. हे जग खरं आहे का? खरं आहे तर कसं सिद्ध होतं आहे? तुम्हाला वाटत असेल दिसतंय म्हणून सिद्ध होतं आहे, तशातला भाग नाही. पण बरं, प्रेम खरं आहे का की फक्त आकर्षण होतं? बरं, सॉक्रेटिसला जेव्हा मृत्यूदंडाची शिक्षा झाली, त्यांनी जे उद्गार काढले मृत्यूबद्दलचे, त्यांनी एक वेगळाच दृष्टिकोन भेटतो पाहायला. अशा बऱ्याच गोष्टी बाबतीत चर्चा केली. हा भाग पाहिल्यावर तुम्हाला तत्त्वज्ञानाबद्दल आवड नक्की निर्माण होईल. हा भाग सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. याने आम्हाला चांगले व्हिडिओ बनवण्यात खूप मदत होती. मी भेटतो तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी. प्रस्तुत आहे आपला आजचा विशेष भाग. सुरुवात म्हणजे मला खूप इंटरेस्टेड आहे यामध्ये की तुम्ही फिलॉसॉफीमध्ये कसं पावलं स्वतः? फिलॉसॉफीमध्ये कसं? म्हणजे तुम्ही कसे पोहोचले फिलॉसॉफीमध्ये? हां, अच्छा. ती गमतीशीर आहे थोडंसं. म्हणजे आता हे आपण असंच बोलतोय, ते गप्पांच्या स्वरूपातच सांगते, की मला आठवतंय आम्ही 11वीत असताना, मी 11वी मॅट्रिक आहे म्हणजे एवढी जुनी. हां. तर तेव्हा आमच्या शाळेत मराठी माध्यमात शिकले मी, सातारसारख्या गावात. तर आमच्या मुख्याध्यापक आम्हाला इंग्लिश शिकवायला यायचे आणि त्यांनी आम्हाला पहिल्याच तासाला सांगितलं, की सगळ्यांनी ओळख करून द्या. हां. पर्सेंटेज किती पडले, टक्केवारी मागच्या वर्षीची आणि तुम्हाला काय व्हायचंय पुढे जाऊन, हे सगळं इंग्लिशमध्ये सांगा. तर आमच्यासाठी हे सुद्धा खूप होतं. कारण संभाषणाचं बरोबर. इंग्लिश माहितीच नव्हतं, सगळं मराठीत बोलणं. तर नाव सांगण्यात काही अडचण नव्हती, मार्क सांगण्यात, आणि बहुतेक सगळ्यांनी आमच्या वेळच्या पठडीप्रमाणे डॉक्टर, इंजिनियर अशी स्टँडर्ड उत्तरं दिली होती. आणि मी तेव्हा सांगितलं होतं, की आय वॉन्ट टू बिकम अ फिलॉसॉफर. तेव्हा मला अकॅडमिकली फिलॉसॉफी असा काही सब्जेक्ट आहे वगैरे असं काही माहीत नव्हतं. पण माझा कल जरा माझ्या वयाच्या मानाने गंभीर वाचनाकडे होता पहिल्यापासून. त्यामुळे मला कदाचित तेव्हा तसं उत्तर द्यावंसं वाटलं असेल. मग मी फर्ग्युसनला आले पुण्याला आणि तिथे फिलॉसॉफी डिपार्टमेंट होतं. आम्हाला फर्स्ट इयरलाच लॉजिक होतं. फर्स्ट इयरला हां, बरोबर, फर्स्ट इयरला लॉजिक होतं आम्हाला. आणि मग तेव्हा असं वाटलं, की खरं म्हणजे मला मराठी घ्यायची अशी सुरुवातीची इच्छा होती. पण मग नंतर वाटलं, की नाही, आपण फिलॉसॉफी घेऊया. अ, हे आपल्याला जास्ती आवडणार आहे. अशा रीतीने मी फिलॉसॉफीकडे आले आणि एकदा तिथे आल्यावर मी अगदी रमलेच. म्हणजे मला कधीच असं वाटलं नाही, की अरे काय, कुठला विषय आपण हां. घेतला, चुकलंच जरा आपलं, असं मला कधीच नाही वाटलं. बऱ्याच जणांना खूपच गंभीर वाटतो विषय तो. पण त्यातलं तुम्हाला काय आवडलं? कोणता भाग त्यातला खूपच असं वाटलं की हां, हे बरोबर आहे, हे इंटरेस्ट? खरं सांगायचं तर मला बरेचसे विषय त्यातले इंटरेस्टिंगच वाटले. कारण म्हणजे काय होतं ना, आपल्याला असं वाटतं की फिलॉसॉफी अवघड आहे. एका हो. विशिष्ट अर्थाने तो अवघड आहे, नाही असं नाही. पण त्या एका वयात ना, अशा म्हणजे 17-18 एकूण म्हणजे कॉलेजच्या ज्या वयात. वयात आपण असतो, त्या वयात आपल्याला केवळ करिअरचे प्रश्न नसतात पडत. आपल्याला इतर खूप प्रश्न पडत असतात. हो, हो. बरोबर आहे. आयुष्याबद्दलचे पडत असतात, जगाबद्दलचे पडत असतात, की जीवन जगणं म्हणजे काय? ते कशासाठी जगायचं असतं? अशा प्रकारचे प्रश्न पडतात, की जीवनाला खरंच अर्थ असतो का? आणि नसेल तर मग काय? त्याच्यातून एक निर्माण होणारी पोकळी आणि असं सगळं, म्हणजे ज्याला नंतर मला कळलं, की ह्याला अस्तित्ववादी म्हणता येईल, असे सुद्धा खूप प्रश्न आपल्याला अस्तित्ववादाची अजिबात ओळख नसतानाही पडत असतात. ते पडतच असतात कारण हो. कुठल्याही विचार करणाऱ्या व्यक्तीला. आणि त्या प्रश्नांना कुठेतरी इथे ह्या मार्गाने गेलं तर कुठेतरी आपण भिडू शकू, भिडू उत्तर शकतो. त्याला सापडू शकेल किंवा निदान त्या दिशेने प्रवास सुरू होईल. असं वाटलं, त्यामुळे त्यात मी रमले. म्हणजे उदाहरणार्थ मेटाफिजिक्स ही आमची ब्रांच हं. आहे, की काय काय असतं जगात, त्याचे प्रकार काय आहेत, तत्व कुठली आहेत जगात गव्हर्न करणारी. हे खूप इंटरेस्टिंग वाटलं मला. एथिक्स म्हणजे नैतिकता आणि त्या संदर्भातले सगळे प्रश्न तर आपल्या रोजच्या जीवनाचे प्रश्न आहेत निगडीत. त्यामुळे त्यातही खूप रस होता. आणि या सगळ्यांना जोडणारा धागा आमचा तिसरा होता, की आपल्याला ज्ञान कसं होतं? हा इतका महत्त्वाचा प्रश्न होता माझ्या दृष्टीने. त्यामुळे खरं सांगायचं तर मला ते सगळं आवडतच गेलं. म्हणजे हं.
असं फार क्वचित झालं की हा नाही फारसं नाही आवडत, ते झालं नाही असं नाही, पण ओव्हरऑल आवडतच गेला मला विषय तो. आपण जीवनात ना हम्म, बऱ्याचदा असं पाहतो की आपण खोटं बोलत असतो. हम्म, पोरं घरी जर नॉनव्हेज जमत नसेल हो तर नॉनव्हेज खाण्याबद्दल हो, खोटं बोलणं, आई वडील घरच्या परिस्थितीबद्दल बोलत असतील बरोबर वेगवेगळ्या बरोबर बाबतीत, बरोबर. तर खोटं बोलणं चुकीचं आहे की कधी कधी ते जस्टिफाईड, याच्यावर काय म्हणणं आहे हा, तुमचं? आता कसं आहे म्हणजे मी आता तत्वज्ञानाची अभ्यासक म्हणून या प्रश्नाची उत्तरं देते हा. हो म्हणजे बरोबर. मला असं नाही म्हणायचं की व्यक्ती म्हणून माझी उत्तरं वेगळी असतील, पण एक आपण त्या दृष्टिकोनातनं बोलतोय म्हणून सांगते की अ, आपल्याला नैतिकता म्हणलं की पहिलं काय आठवतं की हे जे असे नियम लहानपणापासून आई वडिलांनी, शाळेतल्या शिक्षकांनी, समाजाने, मग संस्कृती आली, धर्म आला, कायदा आला, अशा अनेक गोष्टीतून आपल्याला हे काय करायचं आणि काय करायचं नाही असं सांगितलं जातं. इंग्लिशमध्ये ज्याला आपण डूज अँड डोंट्स म्हणतो, की अमुक करावं तमुक करू नये. आणि हे असं ठोस आणि ठोक पद्धतीने सांगितलं जातं, की म्हणजे बरे सत्य बोला, यदा यथा तथ्य चाला, खरं बोला, खोटं कधी बोलू नका वगैरे. आणि प्रत्यक्ष जीवन खूप गुंतागुंतीचं असतं. हो, ते तेवढं सरळ नाही जेवढे ते हां, नियम म्हणजे इथे सांगितलं जे जातं. नियमात अगदी ब्लॅक अँड व्हाईटमध्ये सांगितलं जातं, आपण नेहमी म्हणतो तसं प्रत्यक्ष जीवनात शेड्स ऑफ ग्रे असतात, सगळ्या मिक्सचर असतं. आणि म्हणून मी हेच करीन किंवा तेच करीन अशी उत्तरं प्रत्यक्ष जीवनात देणं खूप अवघड असतं. खूपच आवड, बरोबर. म्हणून ठीक आहे, म्हणजे नियम म्हणून काय पाळावं, तर नेहमी खोटं बोलावं हा नियम असूच शकत नाही. त्यामुळे नेहमी खरं बोलावं हाच नियम असेल. हं. पण हा नियम आपल्याला निरपवादपणे पाळता येईल का, पाळता येतो का, पाळला जातो का, असे तिन्ही प्रश्न आपण विचारले तर त्याचं प्रामाणिक उत्तर नाही असंच आहे, हो की नाही? आणि आपण सगळे सामान्य माणसं आहोत, त्यामुळे आपण संत पदाला पोचलेलो नाही आहोत किंवा अशा पातळीवर नाही आहोत की आपण फक्त सत्य आणि सत्यच बोलतो, असे नाही होत आपण. मग आपल्या जीवनात आपण काय करतो, आपण परिस्थितीनुसार ठरवतो की ही परिस्थिती सत्य बोलायसाठी योग्य आहे का नाही. पण आता कसं आहे, समोरचा माणूस आपल्याशी त्याच्या परिस्थितीने असत्य बोलला तर आपल्याला राग येतो, हो, आपल्याला आवडत नाही. बिलकुलच. पण आपण जेव्हा खोटं बोलतो तेव्हा आपण मात्र त्याला खूप अशी स्पष्टीकरणं देतो, हो की हे बरोबर आहे. रॅशनलायझेशन, हां, की काय करणार अशा परिस्थितीत मी कसं खरं बोलू असं. म्हणजे काय आहे की कुठेतरी खोटं बोलणं चुकीचं आहे हे आपल्यालाही माहिती असतं, तरीही आपण ते बोलत असतो. मग त्याला आपण कव्हर अप करायचा प्रयत्नही करत असतो. तर कधी सत्य बोलणं हे नैतिकदृष्ट्याही फार चुकीचं ठरणार नाही, असा विचार आपल्याला करता येतो का? असं पाहायला पाहिजे. म्हणजे मी एक जुन्या मराठी साहित्यातलं उदाहरण देते. चिमणी जोशांचं चिमणराव सगळ्यांना माहिती असतं. माहिती पाहिलंय. चिमणराव नावाचं एक कॅरेक्टर आहे, ज्याच्यावर सिरियल झाल्या आहेत, मराठी सिनेमा म्हणजे दूरदर्शनवर. दिलीप प्रभावळकर त्यात चिमणराव करायचे आणि सिनेमे आलेत. तर ते अतिशय विनोदी असं एक पात्र आहे. आणि ते चिमणराव जे असतात ते एका मृत्यूशय्येवरच्या असलेल्या माणसाला भेटायला जातात. मृत्यूशय्येवर असलेल्या म्हणजे आता हा माणूस मरणार आहे, काही दिवसांचा सोबती असं बरोबर. डॉक्टरनी सांगितलेलं असतं. चिमणरावांना कळते. हे चिमणराव साधारण मागच्या शतकातले आहेत, म्हणजे असं धोतर टोपी उपरणं अशा बरोबर. पोशाखातले पुणेरी जुने टिपिकल. आणि तो माणूस काहीतरी मन रमवायला रहस्यकथा वगैरे वाचत असतो. आणि चिमणराव त्याला जाऊन सांगतात, अहो तुम्ही हे काय वाचताय, तुम्हाला माहिती नाही का, तुमचा खूप थोडा वेळ उरलाय आता आयुष्यातला, तुम्ही काहीतरी गीता बिता वाचा, धर्मग्रंथ वाचा, की जेणेकरून पुण्य मिळेल पुढे स्वर्गात बिर्गात. त्या माणसाला इतका शॉक बसतो की तो त्यानीच मरायची वेळ. तर ह्या कथेचं नावच चिमणरावचा स्पष्टवक्तेपणा असं होतं. तर आता केवळ सत्य बोला ह्या दृष्टिकोनातनं विचार केला तर हे असत्य नव्हतं, कारण हे डॉक्टरनी सांगितलेलं होतं. पण हे सत्य बोलायची ती वेळ होती का, ते अशा पद्धतीने बोलण्याची गरज होती का, तर ती नव्हती. की काही वेळा सत्य बोलण्याचा असा, आणि हे म्हणजे हे विनोदाचा भाग यातला सोडा, पण अतिशय गंभीर आजारी व्यक्तीला डॉक्टरने बाहेर येऊन असं सांगितलं की नाही तुम्ही आता काही दिवसाचे सोबती आहात, इतकं तुमचं हृदय कमकुवत आहे, तर त्या माणसाला तेव्हा पण हार्ट अटॅक येईल ते ऐकून सुद्धा. त्यामुळे अशा पद्धतीने डॉक्टर्सही सांगत नाही, हो ना. म्हणजे कितीतरी वेळा आपण शुगर कोटेड ह्याच्याबद्दल बोलतो की शुगर कोटेड ट्रूथ सांगायचं, की ते डायरेक्ट हिट नाही झालं पाहिजे जाऊन, किंवा व्हाईट लाईज बद्दल बोलतो की मी खोटं बोलले पण त्यांनी कुणाचं नुकसान होणार नाही असं खोटं मी बोलले. मला काय वाटतं की व्हाईट लाय नैतिक म्हणजे नैतिकतेनुसार बरोबर आहे की चुकीचं आहे? का बरं, एकच महाभारतामधला एक उदाहरण घ्यायचं मला, आणि मला बऱ्याचदा तो प्रश्न पडतो की अश्वत्थामा मेला असं युधिष्ठिरांना कृष्ण म्हणायला लावतात, बरोबर, जेव्हा की तो अश्वत्थामा हत्ती असतोय आणि त्यांचे पिताश्री द्रोणाचार्य, द्रोणाचार्य, बरोबर.
हं. आता कारण त्यांना जेव्हा ते युधिष्ठिरांच्या तोंडून ऐकतात हो. की अश्वत्थामा मेला, मग त्यांचा जसं चिमणरावाच्या हा गोष्टीत झाला, हा अगदी त्यांना तो शॉक बसतो बरोबर. आणि त्यामुळे ते ते शस्त्रच खाली ठेवतात, लढाई शस्त्र खाली ठेवतात. बंद होते. आता ह्या परिस्थितीमध्ये युधिष्ठिरांना माहिती होतं पूर्णपणे हो की मी हो अश्वत्थामा म्हणेल तर त्यांना हत्ती वाटणार नाही. बरोबर. मग या परिस्थितीत त्यांच्या फायद्याची गोष्ट आहे, पण ही नैतिकतेनुसार ते बरोबर आहे का चुकीचं, तुम्हाला काय वाटतं? नैतिकतेच्या दृष्टीने ते चूकच आहे. कारण हे युद्ध आहे आणि युद्ध तुम्ही समोरासमोर लढताय आणि कृष्णाने ही सूचना का केली आहे? कारण द्रोणाचार्यांना थांबवता येत नाही. द्रोणाचार्य या बरोबर. सगळ्यांचे धनुर्विद्येचे गुरु आहेत. त्यामुळे ते ज्या पद्धतीने त्यांचे धनुर्विद्या दाखवतायत, ती त्यांना कुणाला नियंत्रित करता येत नाही आणि असं केलं तर पराभव होईल. या भीतीने आता ह्याला सरळ मार्गाने नाही तर आता वाकड्या मार्गाने जाऊन विजय मिळवायला पाहिजे, अशी आपण ज्याला कूटनीती, हा, युद्धनीती म्हणतो, ती कृष्णाने तिथे अवलंबली. बरोबर. आणि म्हणून जेव्हा द्रोणाचार्य युधिष्ठिराला विचारतात की अश्वत्थामा मेला हे खरं आहे का, तर तो काय उत्तर देतो? हो मेला, नरोवा कुंजरोवा. हे तू ऐकलंयस का कधी? नाही नाही. की कुंजर म्हणजे हत्ती, की त्या नावाचा हत्ती आहे, त्या हत्तीला मारतात, ते ऍक्च्युअल मारतात. म्हणजे अश्वत्थामा मेला ही पूर्ण असत्य नाहीये. बरोबर. कारण तो युधिष्ठिर सांगणार आहे शेवटी, आणि युधिष्ठिर सत्यवचनी धर्मराज म्हणून प्रसिद्ध आहे. आणि म्हणून द्रोणाचार्य इतर कोणाला न विचारता युधिष्ठिराला विचारतात. आणि युधिष्ठिर हे कुजबुजतो, स्पष्टपणे मोठ्यांदा सांगत नाही की अश्वत्थामा मेलाय हे खरं आहे, पण माणूस मेलाय का हत्ती मेलाय, नरो वा कुंजरो वा, कोण मेलंय? ह्यातली अनसर्टनिटी जी आहे ना, ती जर द्रोणाचार्यांपर्यंत पोहोचली असती तर द्रोणाचार्यांना कळलं असतं हा डाव. बरोबर. तर ते युधिष्ठिर पोहोचू देत नाही. बरोबर. त्यामुळे अगदी शुद्ध नीतीच्या दृष्टीने विचार केला तर हे चुकीचं आहे. मग तुम्ही जर हारत असलात युद्ध तर तुम्ही हारताय हो. आणि ते मान्य करा. पण पुन्हा हेच की प्रत्यक्षात कुठलं युद्ध खरोखर धर्मयुद्ध असं लढलं जातं, तेव्हा आपल्याकडे धर्मयुद्धाची कल्पना होती की उदाहरणार्थ एकदा सूर्यास्त झाला की कोणी कुणावर वार करायचा नाही, कारण ती लिमिट आहे, त्याच्यानंतर लढाई नाही. पण कुरुक्षेत्रावरचं कौरव पांडवांमधलं युद्ध कौरवांच्या बाजूने धर्मयुद्ध खेळलंच जात नव्हतं. त्या पद्धतीने अभिमन्यू मारला गेला, बरोबर. हा जर विचार केला तर. त्यामुळे इथून तुम्हाला पुन्हा एक जस्टिफिकेशन देता येतं पांडवांच्या बाजूने की अधर्माने खेळलं जाणारं युद्ध जिंकायचं असेल तर तुम्हालाही अधर्माकडे वळावं लागतं. बरोबर. म्हणजे युद्धनीती अशी एक कॉन्टेक्स्च्युअल चौकट आपण त्याला घातली तर त्यात ते जस्टिफाय करतायत. पण अगदी खरं सांगायचं तर ते अनैतिक आहे. अनैतिक. आणि तुम्ही गुरुला खोटं सांगताय असंही नाही कुणाला, तुम्ही साक्षात तुमच्या गुरुशी खोटं बोलताय, त्यामुळे त्या दृष्टीने ते अनैतिक आहे. आता ह्याच गोष्टीची ह्याच संदर्भ जर आपण आपल्या आयुष्यात लावला, बरेचदा असे प्रसंग येतात की आपण एखादं वाईट लाई सांगायचं, सफेद झूट सांगणं, की मग त्यांनी काहीतरी आपला फायदा होईल वगैरे अशातली गोष्ट. तर जेव्हा आयुष्यात आपल्या अशा गोष्टी येत असतात तर त्याला आपण कसं पाहिलं पाहिजे? मी जर सांगू का तुला, मी माझ्या परीने एक अतिशय साधं तत्व आपल्याला त्या संदर्भात पाळता येईल असं मला वाटतं. तू म्हणतोस ते खरं आहे की आपण सगळेच जण कधी ना कधी हे करत असतो. कोणीच असं आपल्यापैकी आव नाही आणू शकत की नाही बाबा मी 100% खरं बोलतो, नेहमी आता खरं ते बोलतो. युधिष्ठिरांना जर तसं बोलायला साक्षात लागलं धर्मराज बोलला तर मग आपण आता किस झाड की पत्ती असं आहे हो. ना. पण मला नेहमी एक वाटतं की कमीत कमी हा विचार सगळ्यांनी करावा ज्यांना नैतिकतेची चाड आहे. नैतिकतेची चाड न ठेवता खोटं बोलणारे तर आपल्या आसपास अनेकच असतात, पण ज्यांना त्याच्याबद्दल आहे चाड त्यांनी निदान हा विचार करावा की मी खोटं बोलण्यातनं कोणाचं काही नुकसान होणार आहे का? माझा फायदा होतोय म्हणून मी बोलते हे तर सरळच आहे, पण माझ्या फायद्यासाठी मी असं नाही ना करत आहे की त्याच्यामुळे कुणाचं तरी नुकसान होते तेही मला चालणार आहे, पण मला काही करून माझा फायदा करून घ्यायचा आहे. असं असेल तर तुम्ही थांबा, विचार करा की हे खरंच करण्याची आवश्यकता आहे का? तत्वज्ञानातनं सिच्युएशनल एथिक्स नावाचा एक प्रकार आहे की तुम्ही असे सरसकट नियम देऊ नका की अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, परिग्रह सारखे. तुम्ही त्या त्या परिस्थितीला ते लावून बघा की ह्या परिस्थितीचे सगळे आपण वैशिष्ट्य लक्षात घेतली तर इथे आत्ता नक्की काय करायची गरज आहे हे ठरवा. आणि हे कसं ठरवायचं तुम्ही? आता बघ गंमत ही आहे की एथिक्स का महत्वाचे आहे, नीतिशास्त्र हा जो नीतिमीमांसा ही शाखा आहे तत्वज्ञानाची, ती का महत्वाची आहे? कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला असे नियम नाही सांगितले जात किंवा तुम्हाला रेडीमेड उत्तरं नाही दिली जात की हे करा ते करू नका. तुम्हाला हे शिकवलं जातं की नैतिक प्रश्नांबद्दल विचार कसा करा, त्या परिस्थितीत विचार कसा करा, कुठले कुठले निकष लक्षात घ्या.
कुठले निकष वापरून तुम्ही ठरवू शकता काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे. तुम्ही स्वतः विचार करा. कारण त्या पर्टिक्युलर परिस्थितीचं ज्ञान तुम्हाला आहे. बरोबर आहे. शेवटी येऊन ते हां. तुम्हालाच विचार ते करावा लागणार. तुम्हाला विचार करायचा. तुम्ही त्यात इन्व्हॉल्व्ड आहात किंवा तुमच्याकडे कोणीतरी सल्ला मागायला आले म्हणून आहे. तर तुम्ही विचार करा. तुम्ही कुठली तत्व मानता, कुठला निकष मानता याचा विचार करा आणि त्याच्यानुसार ते नैतिक ठरतं का नाही याचा विचार करून मग त्याप्रमाणे निर्णय घ्या. कुठेतरी हे थॉट एक्सपिरियन्स किंवा हां, हां. वैचारिक प्रयोगांसारखं आहे ना, की स्वतःला त्या तिथे ठेवून पाहणं. नक्कीच. म्हणजे मी नेहमी विद्यार्थ्यांना म्हणायचे, की तत्वज्ञानाला लॅबोरेटरीज लागत नाही. तो सगळा इन्फ्रास्ट्रक्चरचा जो खर्च असतो, तो आम्हाला नसतो. आणि वेळाचं बंधन नसतं, की लॅब इतक्या वेळा बंद होते. कारण आमची लॅब 24/7 हो. आम्हाला अवेलेबल असते. पण आम्ही फिजिकल एक्सपेरिमेंट्स करत नाही. पण थॉट एक्सपेरिमेंट्स मात्र आम्ही खूप करू शकतो. आणि त्याच्यामुळे प्रत्येक परिस्थितीतल्या वेगवेगळ्या शक्यता सतत पडताळून बघता येतात. आणि मग त्या शक्यता लक्षात घेऊन निर्णय करणं हे सोपं जातं. आता प्रत्येक वेळेस एवढा वेळ नसतो आपल्याकडे. काही वेळा असं पटकन डिसिजन घ्यावा लागतो. पण तुम्ही ही सवय लावून घेतलेली असेल ना स्वतःला, की मला सांगितलंय म्हणून मी असं वागते किंवा वागतो. असं न करता मी असं का वागते किंवा वागतो याची कारण मीमांसा माझ्याकडे प्रत्येक वेळेस असेल, जेव्हा जेव्हा वेळ असेल, शक्य असेल तेव्हा, तर तुमच्याकडे ते साठत जातं त्या प्रकारचे ज्ञान आणि एक इन्साईट म्हणतो ना आपण अंतर्दृष्टी अशी येते मग, की जेव्हा असं पटकन निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ती कामाला येते. कारण कुठेतरी आधीचा ती तुमचा सवय लागलेली अनुभव असते. सवय लागलेली असते. तुम्ही पटकन निर्णय घेऊन मोकळे होता. बरोबर. मला यावरच मला हे विचारायचं होतं, तुमचा कोणता फिलॉसॉफीमध्ये बरेच वैचारिक प्रयोग खूप प्रसिद्ध आहेत. हो. त्यातला तुमचा आवडता कोणता आहे? कसं ना म्हणजे काय आहे तुला सांगते. एकतर वेगवेगळे फिलॉसॉफर्स आहेत, तत्वज्ञ आणि वेगवेगळे तत्व प्रवाह किंवा तत्व प्रणाली म्हणूया अशा आहेत. तर ह्याच्यात कसं होतं, ह्या सगळ्यांना एक इतिहास आहे. तत्वज्ञाना विषयालाच 2,500 वर्षाचा कमीत कमी इतिहास. त्यामुळे हे सगळं बदलत गेले. हे विकास पावत गेले. त्यामुळे प्रत्येक तत्वज्ञ त्याच्या त्याच्या काळानुसार त्याच्या त्याच्या प्रश्नांना उत्तर देत असतो. प्रत्येक विचारप्रणाली तेव्हाच्या प्रश्नांना, तेव्हा जे काही ज्ञान साठलेलं असतं त्याच्या दृष्टीने त्याच्याकडे बघत असते. त्यामुळे असं एकच एक सांगणं खूप अवघड आहे. नाही नाही, तरी मी तुला सांगते. कारण प्रत्येक तत्वज्ञ त्यामध्ये एक थोडासा चेंज करतो. तुमच्या आवडतीचा आणि जे पण ऐकतील हे त्यांना थोडंसं स्पष्टता येईल, की आपण विचार कशा प्रकारे केला पाहिजे थोडासा सिच्युएशनल. काय आहे ना विचार ओके आपण बघूया कसं करते. कारण तुमच्या आवडीचं तिथून सुरू करू आपण. माझ्या आवडीचा इथपासून सुरू करू. एक माझा अतिशय आवडता तत्वज्ञ, त्याला आम्ही एनलाइटनमेंट फिलॉसॉफर म्हणतो. प्रबोधनाचं जे युग युरोपात होतं तेव्हाचा तो तत्वज्ञ, जो जर्मन तत्वज्ञ आहे, त्याचं नाव आहे इमॅन्युएल कांट. इमॅन्युएल कांट. आता मला कांट आवडतो याचा अर्थ असा नाही की कांट म्हणतो ती प्रत्येक गोष्ट मला मान्य आहे. तत्वज्ञानात हेही मला फार तत्वज्ञानाबद्दल आवडती गोष्ट जाता जाता तुला सांगते, की कितीही मोठं नाव असो तत्वज्ञानातलं, पाश्चात्य तत्वज्ञानाच्या परंपरेत तरी हा तत्वज्ञ खूप मोठा आहे म्हणून त्यांनी लिहिलेलं मी सगळं मानायलाच पाहिजे असं माझ्यावर बंधन नाहीये. इनफॅक्ट तत्वज्ञानाचा सगळा गाभा जो आहे ना तो चिकित्सक विचार. मलाही ती सर्वात जास्त आवडते, की तुमच्या पुढे जे पण सगळं ठेवलं जातं ते तुम्हाला जसं तसं मानायची गरज नाही. तुम्ही त्याच्यावर प्रश्न विचारा. बस. म्हणजे अधिकार आहे त्या माणसाचा, पण असा निर्विवाद अधिकार नाही. तुम्हाला हक्क आहे की तुम्ही प्रश्न विचारू शकता, तुम्ही त्यातल्या त्रुटी काढू शकता. आणि हे अगदी गुरु शिष्य नात्यातही आपल्याला दिसतं. प्लेटो अरिस्टॉटल यांचं नातं आपण पाहिलं तर एक खूप त्याच्यावर छान कमेंट एका हिस्टॉरियननी केली, की अरिस्टॉटल हा प्लेटोचा सर्वोत्तम शिष्य आहे एका अर्थाने, पण त्याचबरोबर तो सर्वोत्तम विरोधक आहे. हे मला फार आकर्षित करतं, की प्लेटो ही ती सवड त्याच्या शिष्याला देतो आणि शिष्याला गुरुबद्दल पूर्ण आदर राखून तो म्हणतो, तू सांगितलेला सिद्धांत मला अजिबात मान्य नाही. हे विलक्षण आहे. तसं त्या अर्थाने मी हे कांटचं सांगते, की कांट अतिशय आवडता तत्वज्ञ आहे. त्याचा अर्थ कांटचं सगळं मान्य असं नाही. पण मग मला कांटचं काय मुख्य अपील होतं, 2 गोष्टी सांगते मी, खूप डिटेलमध्ये जात नाही. मी म्हणलं तसं ना, विचार कसा करावा याकडे ही नेते मी हे. कुठलाही म्हणजे तत्वज्ञान विषय नाही, कुठलाही विषय असला आणि आपल्याला एखादा विचार समजून घ्यायचा आहे किंवा आपल्याला एखादा विचारवंत समजून घ्यायचा आहे. ह्युमॅनिटीजमध्ये हे खूप वेळा करावं लागतं, सोशल सायन्सेसमध्ये करावं लागतं. तर मला असं वाटतं की कोणीही आकाशातनं पडलेलं नसतं. प्रत्येकाला आपापला एक ऐतिहासिक संदर्भ चौकट असते. तर एखादा विचार किंवा विचारवंत समजून घ्यायचा तर पहिल्यांदा त्या काळाचा इतिहास समजून घ्यावा.
हं? त्यांनी थोडा तरी. संदर्भ स्पष्ट होतो. म्हणजे कुठल्या काळात हा माणूस जन्माला आला, त्या काळातले प्रश्न काय होते, तोपर्यंत दिली गेलेली उत्तरं काय होती त्या प्रश्नांना. म्हणजे हिस्ट्री ऑफ आयडियाज असंही आम्ही म्हणतो, की जशी एक आपली सोशोपॉलिटिकल हिस्ट्री असते तशी हिस्ट्री ऑफ आयडियाज असतं. हे एकमेकांशी जोडलेलंच असतं, आपण सोयीसाठी हा, दोन आणि भाग कुठेतरी बोलतोय. हे पॉलिटिक्सला हां, खूप हां. अफेक्ट करत असतं. अगदी. तर त्या काळातले प्रश्न काय होते हेही बघायचं आणि मग त्या विचारवंताला, त्या तत्वज्ञाला माझ्या संदर्भात सांगायचं तर त्याला कुठला प्रश्न महत्त्वाचा वाटला त्या काळातला. त्याने तो प्रश्न कसा फॉर्म्युलेट केला स्वतःसाठी आणि मग त्याने त्याचं उत्तर काय दिलं. म्हणजे पहिल्यांदा ऐतिहासिक पार्श्वभूमी, जी राजकीय सामाजिक पण असेल आणि विचारांची, सिद्धांतांची ती पण असेल. थोडक्यात याची तो काळ थोडक्यात समजून घ्या. याची थोडक्यात तरी माहिती आपल्याला पाहिजे. मी असं नाही म्हणत की सगळं माहिती पाहिजे, ते शक्य नसतं. थोडकं तरी आपल्याला माहिती पाहिजे, जाण पाहिजे त्याची. आणि मग हा नक्की कुठल्या प्रश्नाचं उत्तर देतोय हे आपल्याला माहिती पाहिजे. त्याने तो प्रश्न फॉर्म्युलेट केलेला असतो त्याच्यासाठी. तो समजून घ्यायचा, मग त्याने दिलेलं उत्तर समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्या उत्तरात काय त्रुटी आहेत हे बघायचं. मग तिथं चिकित्सा करणं. हां. बरोबर. म्हणजे हे 4 पॉइंटर्स आपण लक्षात ठेवले ना, तर त्याचा खूप उपयोग होतो आपल्याला कुठलाही विचार किंवा विचारवंत समजून घ्यायला. मग कांट समोरचा प्रश्न तेव्हा तत्वज्ञानातलाही एक होता आणि एक मोठा होता. मोठा प्रश्न असा होता, की विज्ञानाची सुरुवात झाली होती. हं. आणि जग काय आहे? विश्व कशापासून बनलंय? हा तत्वज्ञानातले प्रश्न आता त्याला विज्ञान उत्तरं देत होतं आणि विज्ञान अशी उत्तरं देत होतं, की जी सार्वत्रिक होती, युनिव्हर्सल होती, वस्तुनिष्ठ होती, ऑब्जेक्टिव्ह होती. असं तत्वज्ञान देऊ शकलं नव्हतं कधी उत्तर. बरोबर. त्यामुळे एक नवीनच काहीतरी होत होतं वैचारिक बौद्धिक जगात आणि त्याची दखल घेणं तत्वज्ञानाला भाग होतं. तिथे काहीतरी नवीन ज्ञानप्रकार उदयाला आलाय आणि तो खूप चांगल्या प्रकारे उत्तरं देतोय. आपण हजारो वर्ष जे प्रश्न विचारतोय त्यांचीच. मग आता विज्ञान अशा प्रकारे सगळ्याची उत्तरं देत गेलं. सगळंच उलगडलं आपल्याला. ग्रह ताऱ्यांपासून पृथ्वी, मग पृथ्वीवरचे सगळे निर्जीव गोष्टी, मग सजीव आणि मग साक्षात माणूस. तर मग हे सगळं ह्याला सगळा पूर्ण भौतिक आधार आहे आणि हे सगळं केवळ भौतिक जगाचा भाग आहे असं समजलं तर धर्म, अध्यात्म, नीती यासारख्या गोष्टींचं काय करायचं? हे बरोबर कुठून आहे. येतंय? मग त्याला अर्थ राहिल्यासारखा नाही. त्याला अर्थ राहणारच नाही कारण मग इच्छा स्वातंत्र्य नावाची गोष्टच जर नसेल म्हणजे न्यूटननी की आपण असं आम्ही म्हणतो नेहमी की न्यूटननी जे मेकॅनिक्स सांगितलं मेकॅनिकल तेव्हापासून आपण एक मेकॅनिकल वर्ल्ड व्ह्यू पुढे आला की विश्व काय आहे तर एक अवाढव्य यंत्र आहे आणि हे सगळं होतं ते यांत्रिकपणे होतं त्याला पूर्णपणे फिजिक्सचे नियम लागू पडतात सगळीकडे तेव्हा ती सुरुवात होती एवढ्या थराला जाऊन कदाचित कोणी न्यूटन स्वतः सुद्धा बोलला नव्हता तुला माहिती बरोबर. तोही मिस्टेक होता एक हो. प्रकारचा पण ह्या विचारवंतांना हे कळलं कांटच्या आधी की ही जर खरं असेल तर हे या दिशेने जाते की एक दिवस विज्ञान अध्यात्म नीतिमत्ता अशा सगळ्या गोष्टी निरर्थक ठरतील हं. मनुष्यच जर पूर्णपणे भौतिक नियमांनी बद्ध असेल तर तू केलेलं चूक आणि बरोबर हे मी कोण म्हणणार ते जर यांत्रिकपणे होत असेल तर हो, मग बरोबर आहे. मग तू इच्छा स्वातंत्र्यच नसतं मशीनला कुठे तर लॅपटॉप तुझ्या समोरचा म्हणून येणं शकत की काय बोलते मला नाही हे रेकॉर्ड बरोबर करायचं आहे. ए दाबलं तर ए दिसतं तिथे. बस बस हे एवढंच आहे. होणार तुझ्या मेंदूत मग न्यूरोकेमिकल प्रोसेसेस होत आहेत सिनाप्सिस तयार होत आहेत आणि त्यातून होत आहे खूप मोठा प्रश्न होता की माणूस जे करतो त्याची जबाबदारी माणसावर आहे का नाही का ती पार्टिकल्स आणि फोर्सेसवर आहे हां, बरोबर. हा त्या सगळ्या काळातल्या लोकांपुढे खूप मोठा प्रश्न होता कांट समोर हा एक प्रश्न होता की असं जर असेल तर श्रद्धेला जीवनात काही स्थान आहे का नाही नीतीला काही स्थान आहे का नाही आणि काही तत्वज्ञ असं म्हणतच होते की की नीती भीती काय आहे आपल्याला जे आवडतं त्याला आपण चांगलं म्हणतो जे आवडतं त्याला आपण वाईट म्हणतो आणि आणि ते ते सगळं कांटला केमिकल मानत प्रोसेसमुळे नव्हतं होतं. हो तेव्हा ते तिथपर्यंत पोचले हा पण नव्हते तशातला भाग. त्यांच्या थॉट एक्सपेरिमेंट्समुळे त्यांना हे कळत होतं की हा लॉजिकल एंड हा आहे याचा ते मुळापासून हादरवून टाकणारी गोष्ट होती ती मनुष्य म्हणून तुमची जी काही प्रतिमा असते स्वतःची स्वतःबद्दलची त्याला हादरवून टाकणारी की तुम्ही आणि मशीनमध्ये फरक नाहीये आज आपण हे उलट्या दिशेने येऊन परत तिथेच आलोय एआय मुळे हं. की तुम्ही एक अल्गोरिदम आहात आणि एआय एक हो, अल्गोरिदम बरोबर, बरोबर. तो प्रश्न त्यामुळे अजिबात इरिलेव्हंट झाला नाहीये एवढ्या 3 शतकापूर्वीचा तर कांटला हा प्रश्न सतावत होता आणि त्यातला तत्वज्ञानातला एक प्रश्न सतावत होता तत्वज्ञानातला एक प्रश्न असा होता विशेषतः ज्ञानशास्त्रातला की आपल्याला जर युनिव्हर्सल आणि ऑब्जेक्टिव्ह म्हणजे सार्वत्रिक आणि वस्तुनिष्ठ ज्ञान हवं असेल तर ते कुठल्या साधनाने मिळेल नॉट आर मीन्स ऑफ नॉलेज हा अगदी जुना प्रश्न आहे तर तिथे त्याच्या बाबतीत 2 मतं होती ज्यांना आम्ही अनुभववादी इम्पेरिसिस्ट म्हणतो
ते म्हणायचे की सगळं ज्ञान जे आपल्याला विश्वाबद्दलचं होतं ते आपल्या ज्ञानेंद्रियांकडून आपल्याला जे इनपुट्स येतात त्याच्यातून होतं. अनुभव हा पाया आहे. इंद्रियजन्य अनुभव हा त्याचा पाया आहे. आणि दुसऱ्या बाजूला रॅशनॅलिस्ट होते, विवेकवादी किंवा बुद्धिवादी, जे म्हणायचे की नाही, माणसाला मुळात बुद्धी जी जी देणगी आहे त्यातून काही क्षमता त्याच्या अशा आहेत की ज्ञानाची सुरुवात ही त्याच्याकडून होते. अनुभवाची व्यवस्था बुद्धी लावते एवढंच नाही, तर बुद्धीला मुळातच काही फॉर्म्स, आमच्या टेक्निकल भाषेत काही फॉर्म्स असतात किंवा काही प्रिन्सिपल्स, उदाहरणार्थ लॉजिकचे प्रिन्सिपल्स असतील, जे आपण तुम्ही मॅथ्समध्ये जॉमेट्रीतही वापरतात, की उदाहरणार्थ ब पेक्षा मोठा असेल, ब क पेक्षा मोठा असेल तर क पेक्षा मोठा असणार. आता हे तत्व तुम्हाला आसपास काय बघून समजतं? तर त्यांचं Abstract आहे म्हणणं सगळं हे हे. ॲबस्ट्रॅक्ट आहे आणि हे हो. बुद्धीला कळतं तत्व. अशी तत्व ही बुद्धीची देणे आणि ज्ञानाची सुरुवात आणि ज्ञानाचं अंतिम जस्टिफिकेशन, समर्थन हे बुद्धीकडनं यायला पाहिजे. असे दोन मोठे प्रवाह होते. आणि दोन्ही प्रवाहांची जो विकास झाला होता तो अशा एका पोझिशनला येऊन पोचला होता की आता इथून स्टँड स्टील, काही पुढे जायला स्कोपच नाही, डेड एंड म्हणतो ना आपण, ब्लँक आली, असं तिथे येऊन पोचले. आता त्यातनं काही निष्कर्षच निघत नव्हता. हे अनुभववादी म्हणते नाही अनुभवाचं प्रामाण्य, हे म्हणते बुद्धीचं. अनुभववाद्यांचा पुढे प्रश्न असा होता की मी कितीही अनुभवाने गोळा केलं ज्ञान, की वरनं उडणारी, वरनं फ्रीली फॉलिंग बॉडी ऑलवेज कमिंग डाऊन टू ग्राउंड, वर फेकलेली वस्तू खाली येणार. मी कितीही वेळा बघितलं तर ह्याच्या पुढची वस्तू पण खालीच पडेल हे मी नाही सांगू शकत. कारण अनुभव काय देतो तुम्हाला, तर संभाव्यता देतो, प्रॉबॅबिलिटी देतो. अनुभव सर्टॅनिटी कधीच देत नाही. बरोबर. होऊ शकतं कुठल्या तरी दुसऱ्या युनिव्हर्समध्ये तो वरतीच जाईल चेंडू मी फेकलेला, किंवा मे बी काहीतरी चेंजेस असे होतील की मी चेंडू फेकलेला खाली येणारच नाही. तर ही खात्री जी असते ना, जी ज्ञानाला पाहिजेच अशी पूर्वापार समजत होती प्लेटोपासूनची, ती अनुभवाच्या आधाराने कधीच येत नाही. हे डेव्हिड ह्यूम नावाच्या तत्वज्ञानी फार सुंदरपणे दाखवून दिलं होतं. आणि हे ह्यांची अडचण होती की अनुभवात तुम्ही स्वीकारलात तर ज्ञानाची निश्चितता तुम्हाला सोडून द्यावी लागत होती. तुम्हाला म्हणायला लागणार होतं की वैज्ञानिक ज्ञान पण संभाव्य आहे, अगदी 99.99% संभाव्य आहे, पण 100% नाही. नाही तुम्हाला म्हणता येणार, आजचं विज्ञान म्हणतही नाही. आणि ह्याच्या उलट रॅशनॅलिटीवाले जे होते, आता गणितात काय आहे, तुम्ही जेव्हा जॉमेट्री करता, भूमिती करता, अल्जेब्रा करता, तिथे 100% खात्री असते ना की हे असंच असायला हवं, याच्यापेक्षा वेगळं असूच शकत नाही. तिथे एवढी निश्चितता असते. पण गणित तुम्हाला प्रत्यक्ष जगाबद्दल काहीच सांगत नाही. हो, बरोबर बरोबर. भूमितीचे कितीही सिद्धांत तुम्हाला पाठ केले तरी अशा भौमितिक आकार असलेले जगात ज्या वस्तू आहेत त्यांच्याशी कसं डील करायचं हे नाही भूमिती सांगू शकत, किंवा त्या किती वस्तू आहेत, त्या कशा आहेत हे नाही भूमिती आदर्श आकारांबद्दल बोलते. बरोबर. मग कुठेतरी हे दोन्ही प्रवाह अपुरे पडत होते आणि ते कांटनी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. आणि तो कसा केला, म्हणजे विचार कसा करावा ह्यासाठी परत मी हे सांगते. तो म्हणाला की हे दोन्ही म्हणतात त्यांच्यात तथ्य तर दिसतंय, पण दोन्ही त्रुटी, मी सोपं करून सांगते, दोन्ही त्रुटी आहेत असंही दिसतंय. तर काय झालं असेल नक्की, काय कशामुळे हे होते आणि ह्याच्यावर उपाय काय काढायचा. तो म्हणला मी या दोन्ही ज्या परंपरा आहेत विचारांच्या त्यांची गृहीत तपासून बघतो. काहीतरी गृहीत धरून, अझम्पशन्स धरून ते पुढे जात आहेत, तर त्या गृहीतात काही चुकतंय का ते बघूया आपण. म्हणजे मी जे म्हणते ना चिकित्सक विचार, तर काय काय चिकित्सक कशाचा विचार करायचा, तर तुम्ही जेव्हा खूप खोलात जाऊन विचार करता, जी तत्वज्ञानाची खासियत आहे, तेव्हा शेवटी असं होतं की तुम्ही त्या मूळ तत्वाला पोचताना त्याचा सुद्धा विचार करावा लागतो, हे तरी खरं आहे का. तसा त्यांनी विचार केला आणि मग तो म्हणाला की माझ्या आलं लक्षात, या दोघही पद्धती वेगवेगळ्या निष्कर्षाला पोचतात, पण त्यांचं अझम्पशन एकच आहे. काय अझम्पशन आहे माहितीये, की जग जसं आहे तसं माझ्या कॉग्निटिव्ह पॉवर्सनं समजून घेता येतं, असं या दोन्हींनी गृहीत धरलंय. म्हणजे जे खरं आहे ते मला समजून घेता येतं, की वस्तुनिष्ठ ज्ञान म्हणजे काय, वस्तू जशी आहे तशी समजून येत, त्याला वस्तुनिष्ठ म्हणायचं. तो म्हणला पण मुळात मला तसं ती क्षमता आहे का, याचा नको का विचार करायला. म्हणजे ज्ञानाचा विचार करताना लोकांनी नेहमी की ती ज्ञान वस्तू जशीच्या तशी समजणं आणि मग माझे विचार, माझ्या त्याच्याबद्दलच्या कल्पना, माझे पूर्वग्रह, प्रेजुडिसेस, हे सगळं मी बाजूला सारलं पाहिजे आणि मग मी त्याच्याकडे बघून ठरवलं पाहिजे की ही वस्तू कशी आहे, असं म्हणत आले होते लोक. कांट म्हणाला पण तो जो नोअर आहे, ज्ञाता आहे,
त्याचा पण नको का आपण अभ्यास करायला? त्याच्या क्षमता काय आहेत? त्याच्या मर्यादा काय आहेत? हे नको का पाहायला? बरोबर. आणि मग त्यांनी असं सांगितलं, की आता मी अ, ह्या ज्ञानक्षेत्रात कोपर्निकन रेव्होल्यूशन आणतोय. कोपर्निकसनी जे एक विचाराच्या पातळीवर रेव्होल्यूशन आणली ना, की आपण जिओसेंट्रिक कडून हेलिओसेंट्रिक कडे आलो, हो. की पृथ्वी नाहीये ज्याच्या केंद्रस्थानी भोवती सोलर फिरतं सिस्टीमच्या, सूर्य. सूर्य आहे. हो. तसं तो म्हणाला, आत्तापर्यंतची आपली ज्ञानमीमांसा ही वस्तूच्या भोवती फिरत होती, की वस्तू केंद्रस्थानी. आता मी ज्ञात्याला, नोअरला केंद्रस्थानी आणणार आहे. ज्ञाता म्हणजे ज्ञाता म्हणजे नोअर, द वन हू नोज, द ओके, ज्याला सब्जेक्ट ऑफ माहिती आहे. नॉलेज, जो ज्ञान होतं ज्याला, तो ओके, माणूस थोडक्यात. माणूस. हा. तर त्या माणसाच्या मर्यादा आणि क्षमता काय आहेत, त्याच्या क्षमतांमध्ये जे बसतं तेच त्याला कळतं, त्याच्या पलीकडचं त्याला कळत नाही. आता उदाहरणार्थ आज ॲनिमल सायकोलॉजी किंवा असा बाकीचा अभ्यास ॲनिमल्सचा बायोलॉजीत आणि इतरत्र करणारे लोक आपल्याला सांगतात. उदाहरणार्थ असं आता हे पुन्हा व्हेरीफाय करायची गोष्ट आहे, कारण हे सतत बदलत हो. असतं, ज्ञान अद्ययावत होत असतं, की कुत्र्यांना रंग दिसत नाहीत. असं खूप म्हटलं जातं. बरोबर. म्हणजे मग कुत्र्यांना दिसत नाहीत, आपल्याला दिसतात. आपल्याला सगळे दिसतात का? असतात तेवढे नाही दिसत. आपल्याला एक्स रेज दिसत नाहीत, आपण त्याला एक्स अल्ट्राव्हायोलेट नाव पण नाही दिलं. दिसत. अल्ट्राव्हायोलेट आपल्याला दिसत नाही. आणि प्रत्येक स्पेशीजचं तू पाहिलंस तर प्रत्येक स्पेशीजच्या वेगवेगळ्या असतात ना सेन्स ऑर्गन्सच्या हा, क्षमता. यात एक गमतीदार गोष्ट आहे की जी मला कळाली होती मध्येच. आपण बऱ्याचदा ऑनलाईन युनिव्हर्सेस फोटो पाहतो, गॅलेक्सीचे फोटो पाहतो, हो. लाल, हम्म, हम्म. थोडक्यात ते तसे नसतात बरं. म्हणजे जे कॅमेरा घेतो ना त्याला, तो खूप वेगळा घेतो. जे बरोबर. अल्ट्राव्हायोलेट कोणत्या बरोबर. तरी रेज मध्ये असतात, जे डोळ्याला नाही समजत. पण त्यांना ते कलर करून आपल्याला दाखवतात, ज्यांनी आपल्याला तो फरक कळून येईल की काय काय आहे. करेक्ट, करेक्ट. तशातला भाग. एक्झॅक्टली. म्हणजे मग आता प्रश्न असा आहे की कुत्र्याला दिसतं ते जग खरं, माणसाला दिसतं ते जग खरं, कम्प्युटरला दिसतं, कॅमेराला दिसतं ते जग खरं, जग कुठलं? मग ते कुणाला दिसतं? आहे ना प्रश्न. किंवा आता सरपटणारे प्राणी असतात, तर त्यांना 2 डायमेन्शनल दिसतं, आपल्याला 3 डायमेन्शनल दिसतं, प्रत्यक्षात मल्टी डायमेन्शनल आहे. मग मग मला जे दिसतं ते तसंच आहे हे म्हणण्याला माझा आधार काय आहे? हे वस्तुनिष्ठ कसं? असा कांडी प्रश्न विचारला आणि त्याच्यावर त्यांनी उत्तर असं दिलं की मला जे जग दिसतं ते आणि जे जग वास्तवात आहे ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आणि जग वास्तवात जे आहे ते मला कधीच कळू शकणार नाही. ह्याच्यामुळे नाही की ज्ञानाची प्रगती झाली नाहीये. दृश्य जगाच्या बाबतीत ज्ञानाची प्रगती रोजच्या रोज होते. आजकाल तर जे प्रचंड दिसतंय वेग त्याच्यात. वाढलाय. हा, पण हे सगळं काय आहे? हे माणूस म्हणून, मी याचा अर्थ माणूस, माणसाच्या ज्ञानक्षमतेच्या आवाक्यात जे आहे त्याला तो फिनॉमिनल जग असं म्हणतो. ते फिनॉमिनल जग काय आहे ह्याच्याबद्दल मला अगदी पूर्ण कळेल कदाचित, पण त्याच्या पलीकडचे जे आहे ज्याला तो थिंग इन इट सेल्फ, नाउमिना म्हणतो, हे ग्रीक शब्द आहेत फिनॉमिना आणि नाउमिना. हे नाउमिनल जग जे आहे, जे मुळात स्वतंत्रपणे स्वयंभूपणे अस्तित्वात असलेलं जग, हे कसं आहे हे मला कधीच कळणार नाही. ही माझ्या बुद्धीची मर्यादा आहे. आणि ही मला कळली कशी? बुद्धीनीच बुद्धीची केलेली चिकित्सा. त्याच्या सगळ्या त्या 3 महत्वाच्या पुस्तकांचं नावच क्रिटिक असं आहे. म्हणजे क्रिटिक याचा अर्थ चिकित्सक. चिकित्सा केली कशाने? बुद्धीनी बुद्धीची चिकित्सा केली, बुद्धीच्याच मर्यादा जाणून घेतल्या आणि मग असं सांगितलं की ह्या मर्यादांच्या पलीकडे जे असतं ना तिथे श्रद्धा काम करते. म्हणजे मी पहिल्या प्रश्नाकडे आले की धर्म आणि याचं सगळ्याचं काय करायचं, तर तिथे श्रद्धा महत्वाची आहे. बरोबर. बुद्धीची ही मर्यादा, त्याच्या पलीकडे जे म्हणतं ती श्रद्धेच्या आधारावर आहे, पण हे तो म्हणला डोक्यात सतत पाहिजे की हे बुद्धीच्या आधारावर सिद्ध होत नाहीये. हे नाही होऊ शकत. बरोबर आहे. म्हणजे हे एक थोडक्यात मी तुला ही मला कांटची भूमिका आजही महत्वाची वाटते आणि मान्य आहे की आपल्याला मुळात जग कसं आहे आपल्याला नाही समजत. बरोबर बरोबर. कुठेतरी ही मर्यादा आहे आपल्या ज्ञानाची. यालाच घेऊन ना कधीतरी मला एक विचार येतो की आपल्या आजूबाजू किती खरं आहे. खूप इंटरेस्टिंग विचार आहे हा, असं मला वाटतं. आपण गेम खेळतो बा कधी मोबाईलवर किंवा कम्प्युटरवर खेळतो, ज्याच्यात कॅरेक्टर असतो एखादा. तर मग कम्प्युटरमध्ये काय होत असतं युजली, आपलं जे कॅरेक्टर आपण पुढे पुढे सरकतो आणि मग ते जग आजूबाजूच आहे ना तसं तसं ते बदलत जातं. आता माझ्याकडे कळायला असं मला वाटतं की कोणता वे नाहीये की सध्याचं जग खरंच खूप मोठं जग आहे, मला सध्या जेवढं दिसतंय तेवढंच आहे. म्हणजे कारण मला तर इतकंच दिसतंय, इतकंच समजू शकतं. बरोबर. आणि तो टीव्हीच दिसू शकतो मला, मी एका वेळेवर 4 जागी नसू शकतो. मग हे काय सांगायला माझ्याकडे
प्रयत्न आहे पुरावा की हा काय? गेम नाहीये, म्हणजे ते मी जसं जसं पुढे सरतो तसं तसं ते बनत हो जातं. हो कारण मी दुसऱ्याच्या कॉन्शियस मध्ये जाऊन नाही पाहू शकत की त्याला काय दिसते. करेक्ट करेक्ट मग कुठेतरी याला जर खूपच वेळ विचार केला तर मग आपल्याला आपण एकटे दिसतो बरोबर की एवढ्या जागेत आपण एवढे. बरोबर. तुला माहिती का, म्हणून तू हे सांगितलंस ना सगळं, याच्यात अनेक फिलॉसॉफिकल थिअरीज आणि त्यांची नावं दडलेली आहेत. हो, हो. बापरे. म्हणजे एक फिलॉसॉफीच्या बाहेरच्या लोकांना हा प्रश्न वेडगळ वाटू शकतो, अक्षरशः वेडगळ. पण मी तुला मगाशी म्हणलं तसं एकदा तुम्ही खोलात जाऊन विचार करायला लागलात की तुम्ही त्या प्रश्नांपर्यंत पोचता. पोहोचतात. त्यातला हा एक प्रश्न तुझा पडलाय तो, की माझ्या बाहेरचं जग खरं कशावरनं आहे? बरोबर, जे मला सध्या दिसतंय त्याला सोडून बाहेरचं ते कसं नाही, खरं. तू तू ते तरी म्हणतोयस. तू माझ्या जे मला दिसते तेवढं तरी म्हणतोयस. पण त्याच्या पलीकडे विचार कर ना तू. हम्म. समजा हे सगळे माझ्याच मनाचे खेळ आहेत, की मी आत्ता अशी हो, कुठेतरी बसलीये आणि विचार करतो कोणीतरी मी. मला माझ्याशी बोलतंय, प्रश्न विचारतोय, समोर माझ्या पाण्याचा ग्लास आहे, कप आहे. स्वप्नात होतं की नाही असं? हो, आपल्याला जर खूप मोठं लांबलचक स्वप्न पडलं, तर त्या स्वप्नात आपण काय काय करतो, काय काय होतो, अख्खं जगच असतं एक आणि ते जवळ-जवळ. खूप खरं वाटतं. त्या क्षणी ते खूप खरं असतं. आपण स्वप्नात रडतो, हसतो, सगळं करतो. आणि ज्या क्षणी जाग येते किंवा थोडीशी जरी जाग आली तरी मग हे सगळं स्वप्न नाही, हे कशावर? हम्म. हां, तर हा प्रश्न कांटच्या आधी काही वर्ष देकार्त नावाच्या फ्रेंच तत्वज्ञानी विचारला होता. म्हणजे त्याला हेच उत्तर द्यायचं होतं, की ही जी आहे ना भूमिका, की जग खरंच अस्तित्वात आहे का? हम्म. आपण जे म्हणतो एवढं प्रचंड विश्व आहे ते. किंवा अस्तित्वात असेल तर आपल्याला खरंच कळतं का? याला म्हणतात संशयवाद किंवा संदेहवाद, हम्म. स्केप्टिसिझम. हम्म. आपण स्केप्टिक हा शब्द एरवी वापरतो जरा वेगळ्या अर्थाने, पण जवळच्या अर्थाने. तर स्केप्टिसिझम तत्वज्ञानाच्या इतिहासात अनेक वेळा खूप प्रॉमिनंट झालं, की लोक म्हणायचे की नाही, नाही, शक्यच नाही. तू म्हणलास तसं, की तुझ्या कॉन्शियस मध्ये जाऊन मला हे नाही कळू शकत की तुला मी कशी दिसते. हो, मला नाही कळणार. मी आरसा जरी ठेवला समोर तरी ते मला माझं आरशातलं प्रतिबिंब दिसतं. तुला काय अनुभव येतो हे नाही मला कळत. बरोबर. हं? मग असं जर असेल तर हे खरं कशावर आहे? मला कळेलच कसं काय आहे ते. ठीक हो. आहे. तर तर ज्ञान होणारच नाही. आपण ज्ञानाचं सोडूनच देऊया विषय. ज्ञानभेद असे काही वस्तुनिष्ठ सार्वत्रिक ज्ञान वगैरे हे सगळ्या कल्पना आहेत तत्वज्ञानांच्या आपण सोडून देऊया. आणि शास्त्रज्ञांना तत्वज्ञांना नेहमीच असं वाटतं की नाही, असं आहे आणि तुम्ही ते मानलं पाहिजे. ते कशाच्या आधारावर मानायचं? देकार्तनी काय केलं? तो म्हणाला की मला काय होतंय की हे स्केप्टिक्स जे आहेत ते डाऊट घेतात प्रत्येक गोष्टीला संशय निर्माण करतात. कशावरून तिथे ते रोप आहे? मला नाही वाटत. मला वाटत ते खोटं आहे, ते खरं नाही. असं काही. तो म्हणला मी असं काहीतरी शोधून काढायचा प्रयत्न करतो की ज्याच्यावर संशयच घेता येणार. निस्संशय सत्य असं काही असतं का? त्याला खात्री होती असतं. पण तिथपर्यंत पोहोचायचं कसं? या स्केप्टिक्सना सांगायचं कसं की बाबांनो असं असतं? तो म्हणला मी ह्यांचं शस्त्र वापरतो, डाऊटचं. प्रत्येक जी गोष्ट तो शिकला होता त्या सगळ्यावर, सर्व विषयांवर त्यांनी संशय निर्माण केला. आणि त्याच्या लक्षात आलं की खरंच सगळ्यावर संशय निर्माण करता येतो. आणि असं टिंगल म्हणून नाही, पण गंभीर शंका निर्माण करता येतात की हे खरंच अस्तित्वात आहे का? किंवा हे खरंच मला वाटतं तसंच आहे का? असं करत करत शेवटी तो म्हणाला, तो आर्किमिडीजचं जसं होतं ना युरेकाचा हा, पॉइंट, तसं म्हणला मला सापडलं एक निसंशय सत्य. ते काय होतं माहितीये? काय. माझं स्वतःचं अस्तित्व. हा, का? कारण मी संशय घेतोय. तर संशय घ्यायला मी अस्तित्वात असलोच पाहिजे ना. बरोबर आहे. बरोबर आहे. ह्याच्यावर जर मी संशय घ्यायला गेलो तरी संशय संशय तर घेणारा आहे म्हणजे आहेच. मी आहेच. हो. तो म्हणला हे त्याचं जगप्रसिद्ध एक त्यांनी ते लॅटिनमध्ये मांडलं तेव्हा, कॉजिटो एर्गो सम म्हणून. आय थिंक देअरफॉर आय एम. हो. मी आहे अस्तित्वात आणि त्याचा पुरावा हा की मी संशय घेतोय, मी विचार करतोय, मी आहे. आणि तिथून त्यांनी सगळं पुढे मी आहे तर आणखी काय काय असलंच पाहिजे या प्रकारे विश्वाचा स्वरूपाचा एक सिद्धांत मांडला. हो, कारण जर मी आहे हे जर सिद्ध झालं तर मग बाकीच्या गोष्टी थोडंफार आपोआपच नाही, त्याच्यात त्यांना. अडचणी खूप आल्या, निर्माण झाल्या अर्थातच. पण निदान तो एक निसंशय सत्यापर्यंत त्याच्या पद्धतीने त्यांनी पोचायचा प्रयत्न केला. म्हणजे अ, तत्वज्ञान केवळ त्यांनी उत्तरं का दिली त्यासाठी इंटरेस्टिंग नसतं. त्यांनी विचार कसा केला ना, हम्म. आणि आपण आज आपल्या प्रश्नांबद्दल अशा पद्धतीने विचार करू शकतो का? म्हणजे एक तुमच्या आत्ताच्या या भाषेत बोलायचं झालं ना, तर ते तुम्हाला विचार करण्यासाठी जी टूल्स तत्वज्ञानात दिसतात, जी एक हम्म. प्रकारची ॲप्स दिसतात, एक ॲब्स्ट्रॅक्ट, त्याचं महत्त्व फार जास्त आहे. त्यांनी काय हम्म. उत्तरं दिलेत आत्तापर्यंत याच्यापेक्षा.
कारण बरोबर. ते त्याचं वैशिष्ट्य आहे की ह्या पद्धतीने विचार करणं. आणि म्हणून आपण म्हणतो की कुठल्याही विषयाचा तुम्ही खोलात जाऊन विचार केला की ते तत्वज्ञानाकडे झुकतं. कारण तेव्हा तुम्ही अशा ॲब्स्ट्रॅक्ट पद्धतीने विचार करता आणि गंभीरपणे विचार करता त्याचा. आणि जे समोर आहे ते सत्य मानायला तुम्ही तयार होत नाही. कारण तुम्हाला माहिती हम्म. असतं की ते दडलेलं आहे कुठेतरी, इतक्या स्पष्टपणे नाही समोर येत. बरोबर. हं? किंवा मीच एकट्या कशावरून अस्तित्वात नाही. याला सोलिप्सिझम असं नाव आहे की आय अलोन एक्झिस्ट इन द युनिव्हर्स हो. अँड व्हॉट एव्हर आय एक्सपिरियन्स इज जस्ट अ प्ले ऑफ माय माइंड. बरोबर. होऊ म्हणून मी तुला शकतं. म्हटलं की तू जे विचारलंस त्याचे अनेक सिद्धांत दडलेले आहेत बीजरूपाने. पुढे मला हा. आता आपण बरंच बोललो की काय अस्तित्वात आहे हम्म, काय हम्म, नाही, आणि कुठून तरी मला सत्य या गोष्टीचं विचारायचं, यावरही प्रश्न विचारायचा होता, पण हे हा. कुठेतरी त्याला उत्तर देतात ते हो एका प्रकारे. हो. अजून एक खूप प्रश्न बऱ्याच जणांना पडतो किंवा हम्म, त्याच्यावर म्हणजे खूप फेमस आहे तो प्रश्न की हम्म, आपण ज्या गोष्टी करतो हम्म, खरंच त्यात आपले स्वतःचे वैयक्तिक विचार आहेत का, तो हम्म, आपल्याला तेवढं हम्म. स्वातंत्र्य आहे का, हा. की आपण परिस्थितीनेच गुलाम फक्त आहोत. गुलाम आहोत. हम्म. यावर काय वाटतं तुम्हाला? नाही, ह्याच्यावर ना मी दोन गोष्टी सांगते मी तुला. एक म्हणजे मगाशी जे बोललो आपण त्याच्याशी थोडं जोडून घेते की इच्छा स्वातंत्र्य नावाची गोष्ट खरंच असते. कारण काय आहे माहिती का, मी जो मगाशी कांट पुढचा किंवा त्या विचारवंतांपुढचा प्रश्न सांगितला की धर्म, नीती याच्यासाठी काय असतं की तुम्ही तुमचं जीवन बदलू शकता, हे त्याचं गृहीत आहे ना. की हम्म. जेव्हा तुम्हाला एखादं धार्मिक पद्धतीने जीवन जगायला सांगितलं जातं किंवा नैतिक पद्धतीने सांगितलं जातं, तेव्हा हा बदल तुम्ही तुमच्या आयुष्यात घडवून आणू शकता, ते स्वातंत्र्य तुम्हाला आहे, असं आपण गृहीत धरतो हं. आणि रोजच्या जीवनात धरतोच. पण त्यांना जे जाणवत होता धोका, मी जे म्हणलं की तो आज खरा व्हायला निघालाय, हम्म. की जर तुम्ही पण एक अल्गोरिदमच असाल, जास्ती कॉम्प्लेक्स प्रकारचा पण अल्गोरिदम, तर हे सगळं मेकॅनिकली होतंय. हा, ह्याच्यामध्ये ना मी एक ऍड करतोय अजून हा. एक अँगल, हा. जे तुम्हाला खूप स्पष्ट करेल हा. माझा प्रश्न. असं म्हणतात की फ्युचर पाहू नाही शकत. मी हम्म. याच्यावरूनच येतो की कसं हम्म. आपलं हम्म. आपण निर्णय नाही घेते. हो. कधी कधी पण मला असा विचार हा. येतो की म्हणजे थोडक्यात मी एक हम्म. उदाहरण देतो. मी एकदा ना हम्म. माझ्या रूम मध्ये गेलो हम्म. आणि मी रूम मध्ये बसलेलो होतो वगैरे. हम्म. मग मी निघणार होतो रूम मधून. हम्म. तेव्हा काय झालं की एक गोष्ट पडली हम्म. किंवा आवाज आला. मग हम्म. मी रूम मध्ये गेलो हम्म. आणि मग मी ती उचलून ठेवली. हम्म. आणि मग तिथून पुढचं जे मी ठरवलं होतं मी ते केलंच नाही काहीच. हा. मी जाऊन तिथे जाऊन बसणार, टीव्ही सुरू करणार वगैरे ते हा. करायचं होतं. हा. मी ते नाही केलं. हा. मी तिथेच बसलो. हा. अर्धा एक तास गेला. मग हा. नंतर मला आठवलं की मी तर ते करायचं ठरवलं होतं, पण मी पूर्ण वेगळंच केलं. बरोबर. मग जर एका प्रकारे हम्म. मला हे शक्य नाही सध्या, पण एका हम्म. वेळेवर जर मला सगळे व्हेरिएबल्स माहिती आहेत की काय काय हम्म. कुठं कुठं काय काय चालू आहे, हम्म. सगळं असं हम्म. एकदम, हम्म. तर कुठे ना कुठे मी ठरवू शकतो ना की काय होईल पुढे, किंवा हम्म. आपण जे विचार करतो हम्म. कुठेतरी पूर्ण आयुष्यामध्ये आपण काय काय जगलोय, हा. काय काय झालंय हा. आपल्यासोबत, हा. त्याचा खूप प्रभाव असतो. हो, तर नक्कीच मग असतो. वैचारिक स्वातंत्र्य कसं, यावर आता तुम्ही हो, सांगा. नाही कसं असतं सांगते आता या संदर्भात सांगते तुला की अ, आपण एक मनुष्य जातीचा, मनुष्य जीवजातीचा, स्पेशीजचा सदस्य आहोत. वी आर अ मेंबर ऑफ ह्युमन स्पेशीज. त्यामुळे आपला एक एव्होल्युशनरी पास्ट आहे. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत आपण मनुष्य कधी आणि कसे झालो, ह्याच्यात जे जे काही झालंय बदल, आणि मग पुढचा आपला हजारो वर्षांचा, पुन्हा लाखो वर्षांचा इतिहास आहे आज 21व्या शतकापर्यंत पोहोचेपर्यंत. ह्याच्यातले अनेक ट्रेसेस आपल्या मेंदूत आजही आहेत ना. म्हणजे न्यूरोसायन्स तुम्हाला हे सांगतं, एव्होल्युशनरी सायन्स तुम्हाला हे सांगतं की एक असतो हा तुमचा जैविक भूतकाळ असतो, बायोलॉजिकल पास्ट, की जो तुम्हाला मिळालेला आहे, तुम्ही काहीच करू शकत नाही त्याच्याबद्दल. आणि ह्याच्यात म्हणजे मी कुटुंबाकडनं आलेल्या वारशाबद्दल बोलतच नाहीये. हा ह्युमन स्पीशीजचा बायोलॉजिकल पास्ट आहे, जो माझ्यामध्येही आहे. की माझ्या मेंदूची जडणघडण, माझ्या मेंदूच्या क्षमता, मर्यादा वगैरे वगैरे, की त्या सगळ्या ग्रे टेप्सपासनं पुढे काय काय बदल होत बरोबर. आपण इथपर्यंत आलोय. त्याच्यानंतर जो असतो तो आपल्या जेनेटिक जो वारसा असतो ना, आपण म्हणू तसा तोही बायोलॉजिकलच वारशाचा एक भाग आहे. बरोबर. आपण म्हणतोच आज की डीएनए मध्ये सगळी पत्रिकाच असते एका हो. अर्थाने, तुम्हाला काय होऊ शकतं, काय होऊ बरोबर. शकत नाही. त्याच्यानंतर आपण ज्या काळात, ज्या समाजात, ज्या संस्कृतीचा भाग म्हणून जन्माला येतो आणि जे संस्कार आपल्याला होत असतात एका विशिष्ट काळात, विशिष्ट परिस्थितीत,
तो सगळा आपला सांस्कृतिक संचिताचा भाग असतो, कल्चरल पास्टचा भाग असतो. हो, बरोबर? 3 पास झालेत आता. नाही, बायोलॉजिकल पास्टचेच मी तुला हे हा, दोन ओके, हा, पहिले 2 बरोबर. भाग सांगितले. बायोलॉजिकल पास, हां. कल्चरल पास. आणि हा कल्चरल पास्ट की ज्या सांस्कृतिक काळात तुम्ही वाढलाय, पण तरी त्याच्याही पुढे जाऊन आपण वैयक्तिक त्याच्यातनं कसे डेव्हलप झालोय. म्हणजे तू आणि तुझा भाऊ आहात, तर तुम्ही समज एकाच शाळेत गेलात, एकाच गावातल्या एकाच शाळेत, एकाच परिसरात वाढलाय, तरी तुम्ही वेगळे असता. हो, हां? बरोबर. तर कारण तुम्ही प्रत्येकजण त्यातनं काय घेता आणि त्याच्यात ज्या काही इंटरॅक्शन्स होतात, तुमच्या क्षमता आणि भोवतीचा परिसर याच्यातनं, यातून तुम्ही घडत जाता. तर त्यामुळे ती एक वैयक्तिक पातळी असते ना, म्हणजे एक जैविक पातळी झाली, एक सांस्कृतिक पातळी झाली, एक तुमची वैयक्तिक पातळी. या तिन्ही पातळ्या आपल्यामध्ये एकाच वेळेस असतात आणि त्या सगळ्या आपल्या निर्णयांना आणि आपल्या कृतींना प्रभावित करत असतात. ठीक आहे. तर असं म्हटलं जातं की साधारणपणे आपला व्यक्तिमत्वाचा बराच मोठा भाग हा आपल्या फॉर्मॅटिव्ह इयर्स ज्याला आपण म्हणतो, जडणघडणीची वर्ष जी असतात साधारण 10-15 वर्षापर्यंत, तोपर्यंत बनून गेलेला असतो. बरोबर. हां? आणि ह्याच्यात जो शिकण्याचा काळ असतो की जेव्हा तुम्हाला समजून तुम्ही शिकायला लागता. पहिल्या 5 वर्षापर्यंत आपण नुसतं ग्रहण ग्रहण करत करण्याच्याच असतो. मागे असतो, पण त्याच्यावर ही प्रक्रिया होत असते कारण मेंदूत. तिथे कळत असतं गरम हां, थंड काय हां. वगैरे असं. पण जेव्हा जाणीवपूर्वक तुम्ही त्याच्यावर प्रक्रिया करता, तो एक जो विंडो पिरियड असं ज्याला म्हटलं जातं, त्या विंडो पिरियडमध्ये तुमच्या भोवतीचं वातावरण कसं होतं आणि तुम्ही ते कसं ग्रहण केलंत, याच्यावर जो थोडासा भाग तुमच्या हातात असतो ना व्यक्तिमत्वात बदल घडवण्याचा, तो तिथे असतो. की जो कदाचित नंतर आपल्या लक्षात येतो, की अगदी तुम्ही म्हणलं तसं सारख्या वातावरणात वाढलेल्या भावांचे कदाचित आयडिओलॉजिकल डिफरन्सेस खूप वेगळे आणि स्ट्रॉंग असू शकतात. कारण त्यांनी त्याची वेगळ्या पद्धतीने त्यांची पुढची जडणघडण झाली. त्यांनी त्यातनं जे घेतलंय, जे रसायन तयार झालंय ते वेगळं झालंय. ठीक आहे? तर तिथे तो स्वातंत्र्याचा भाग येतो. बरोबर. जो बायोलॉजिकल पास्ट आहे तो तुम्हाला त्याच्या बाबतीत फारसं काही करता येत नाही. त्याच्यात नाही. आता उद्या जेनेटिक इंजिनिअरिंगमुळे जेनेटिक्समध्ये तुम्ही बदल घडवून आणू शकाल. पण स्पेशीजचा पास्ट आपण नाही नाही आजतागायत बदलू म्हणजे शकत. त्याचा विचारच करू नाही शकत आहोत. कल्चरल पास पण तेवढ्या कल्चरल पास्ट ही तेवढ्या पण काय होतं आता कल्चरल पास्टची गंमत अशी होती. आता तू जेव्हा उदाहरणार्थ मराठवाड्यातनं पश्चिम महाराष्ट्रात आलास, तेव्हा तू एका वेगळ्या सांस्कृतिक पर्यावरणात हो, प्रवेश केलास बरोबर. आणि ते कळतं ना की हे वेगळं आहे. वेगळं आहे. मग नकळत नकळत त्या दोन्हीचं आपल्या मनात सुरू होते तुलना. कारण आपण ओपन सिस्टीम्स आहोत. आपण क्लोज सिस्टीम नाही होत मशीन्स सारख्या. हो. म्हणजे जो काही स्वातंत्र्याचा भाग आहे तो म्हणून येतो. आणि या ओपन सिस्टीममुळे मग तू विचार करतोस की हे पुणेरीपणातलं काय वाईट आहे आणि काय चांगलं आहे, की माझ्या घरचं जे होतं गावातलं ते संभाजीनगर मधलं काय बरं होतं काय, हे एक घुसळण सुरू होते ना मनात. आणि मग त्यातनं तू निवड जेव्हा करतोस ती तेवढं थोडं स्वातंत्र्य तुला असतं. पण ते थोडं सुद्धा आपल्यासाठी पुष्कळ असतं. पण ते अशा टक्केवारीत विचार केला तर ते थोडं असतं. पण ते तुम्ही जाणीवपूर्वक राबवलं तर मग तो तुमचा स्वातंत्र्याचा परीघ तुमच्या कृतींसाठी वाढू शकतो नक्की. तुम्ही असंच म्हणत आलात की मी इथं काय करणार, माझ्या 7 पिढ्या अशाच होत्या, माझ्याकडे असं आमच्या गावात असंच चालतं, माझी परंपरा हीच आहे, तर मग तुम्ही काहीच नाही करू शकत. ना स्वतःत बदल घडवू शकता ना जगात बदल घडवू शकता. आपण जर थोडा प्रयत्न केला तर ते थोडंसं स्वातंत्र्य आपल्याला असतं. भेटू शकतं. आपल्याला तो ओपननेस असतो. आपल्याला कळतं की अरे हे वेगळं आहे आणि ह्या वेगळ्यात काही चांगलं पण आहे. पण लोक याला खूप चांगलं म्हणतात, पण हे सगळं चांगलं नाही आहे. त्या काही गोष्टी वाईट पण आहेत. त्या नकोत मला घ्यायला. म्हणजे मी तुला म्हटलं ना, मी सातारसारख्या गावातनं मी जेव्हा फर्ग्युसनमध्ये आले, तेव्हा माझ्यासाठी कल्चरल शॉक होता तो. मी जे काही फर्ग्युसनमध्ये पहिले 2 दिवस पाहिलं, मला पहिली रिएक्शन अशी माझ्या मनातल्या मनातच होती, की मी 4 वर्ष कशी काढणार आहे इथे? मी कशी निभावू? एवढा त्यात फरक होता. पण हळू-हळू आपल्यात ते असतंच ना एक चिवटपणा. आपण शिकत जातो, जुळवून घेत जातो आणि मग अशाच माझ्यासारख्याच परिस्थितीतून आलेले अनेक विद्यार्थी होते. पण मग आम्ही त्यातनं कसे घडत गेलो हे आमचा प्रवास होता तो. तिथे आमचं स्वातंत्र्य आपापल्या परीने आम्ही अंमलात आणत होतो जे काही होतं. मला थोडं प्रेम, लग्न इकडे वळायचं. मी एक खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहिला होता. ठीक आहे. तो रोमॅन्टिक लव्ह बद्दल होता. बरं. हां. तर त्यांचा तो असे प्रश्न उपस्थित करत होता की प्रेम काय नेमकं? हे फक्त केमिकल्स डोक्यामध्ये की फक्त हे असं जेनेटिक्स आहे किंवा बायोलॉजिकल आहे, ज्यांनी काय म्हणतात स्पीशीज पुढे सरकेल, काय म्हणतात पॉप्युलेशन येईल वगैरे सर्व्हायव्हल आणि हे सर्व्हायव्हल, की ते याला सोडून काहीतरी वेगळे. ह्याच्यावर काय वाटतं तुम्हाला? आता बघ मी आत्ता जे तुला म्हटलं ना, हे 3 घटक तिथेही काम करणार आहेत ना. कारण हे आपल्यात काय कसं सांगू, ते कॉन्स्टिट्यूशनल आहे.
या तिन्ही घटकांनीच आपण बनलेले आहोत. हम्म. त्यामुळे आपण जे काही करतो, जे काही अनुभवतो, त्याला हे तिन्ही अँगल्स असतातच असतात किंवा त्याच्या मुळाशी हे तिन्ही असतातच. त्यामुळे सर्व्हायव्हल ऑफ द स्पीशीज हे असणारच आहे. आणि त्या सर्व्हायव्हल ऑफ द स्पीशीजसाठी बायोलॉजिकली माझ्यात हार्मोनल चेंजेस होऊन मला ठराविक वयात विरुद्ध लिंगी किंवा आजकाल आपण LGBTQ आणि या सगळ्याबद्दल बोलतो, असं दुसऱ्या व्यक्तीबद्दल लैंगिक आकर्षण निर्माण होणं हा त्या लवचा पाया असणारच आहे, कारण तो बायोलॉजिकल आहे. बरोबर. पण आपण फक्त वी आर नॉट जस्ट आवर बॉडी ना. मग आपलं सांस्कृतिक पर्यावरणही आहे, त्यातून निर्माण झालेल्या अपेक्षा आहेत, त्याच्याशी निगडीत भावना आहेत. भावना हा आपल्या जगण्याचा खूप मोठा भाग आहे ना. आणि त्या भावनांची जडणघडणही त्या सांस्कृतिक पर्यावरणात झाली, की काय ऍक्सेप्टेबल आहे काय नाही, मला काय चालतं मला काय नाही चालत. आणि प्रेम म्हणजे नेमकं काय असतं आणि हा. तिथे पण काही एक्सपेक्टेशन ठरतातच, त्या प्रत्येकाच्या ठरतात. आणि त्याच्यात मीडिया खूप मोठा रोल बजावतो, हिंदी सिनेमा आणि आता सोशल मीडिया, की प्रेम कसं असलं पाहिजे, प्रेम कसं असतं आणि प्रेम कसं नसावं, इतके दिवस हे करा तितके दिवस हे करा वगैरे. असे स्टिरिओ टाइप्स घेऊन आपण येतो. आणि मग जेव्हा प्रत्यक्ष ते अनुभवाला येतं, जेव्हा आकर्षण वाटतं, ते आकर्षण आहे का प्रेम आहे ह्यातलाही फरक करावाच लागतो ना. कारण आकर्षण हे बायोलॉजिकल पातळीवर राहिलं, पण ते सांस्कृतिक पातळीवर आपल्या भावना काय आहेत आणि त्याच्या पुढे जाऊन वैयक्तिक जीवनात या सगळ्याचा रोल आपल्याला काय असायला हवा असं वाटतंय. आपण हे पुढे आपल्या जीवनात या प्रेमाला काय स्थान असणार आहे, या भावनेला काय स्थान असणार आहे, हे आपल्याला आयुष्यभर हवंय, काही काळासाठी मजा म्हणून हवंय का काय हवंय, ह्या इतकी गुंतागुंतीच्या गोष्टी त्याच्यात येतात. त्यामुळे प्रेम म्हणजे शारीरिक आकर्षण किंवा प्रेम म्हणजे प्लेटॉनिक लव्ह, ज्यात शारीरिक आकर्षणाचा भागही नाही, असं काहीच आपल्या बाबतीत पुन्हा अशी दोन उत्तरं देता नाही येत एक्स्ट्रीम. कारण हे 3-4 गोष्टीचं मिळून सगळ्याचं मिळूनच असतं. तुम्ही तुमच्या एक वैयक्तिक आवडीनिवडी असतात, तुमच्या भावनिक गरजा असतात, तुम्हाला समोरच्या व्यक्तीकडून एखाद्या रिलेशनमध्ये काय प्रकारचं नातं तुम्हाला अभिप्रेत आहे, हे सगळं असतंच ना. आणि ते त्या व्यक्तीलाही तशा प्रकारे अपेक्षित आहे का नाही याच्यावर रिलेशनशिपचंही सक्सेस ठरू शकतं. असे अनेक व्हेरिएबल्स असतात. आणि तू मगाशी तो उल्लेख केलास, पण खरं सांगायचं तर किती व्हेरिएबल्स आहेत आणि ते कसे एकमेकांशी इंटरॅक्ट करतात त्याचं पूर्ण ज्ञान आपल्याला कधीच नसतं. बरोबर आहे. कधीच नसतं. कुठेतरी म्हणजे गेस केल्यासारखं आपण प्रयत्न करत असतो चांगलं करायचं, ते आपण चांगलं होतं. शक्य तेवढ्या सजगपणे जाणीवपूर्वक केलं तर निदान आपल्याला माहिती असतं की आपण उडी मारतो तिथे खड्डा आहे. त्याच्यावर नसू शकतं काही. अजून एक खूप इंटरेस्टिंग विचार मला आला होता की तो लग्नाबद्दलचा. सध्या जसं ते न घेता थोडंसं असं मी विचार करत होतो की समजा महागच जेव्हा लग्नाची सुरुवात झाली असेल की हा आता लग्न होत आहे, हा विचार इथून येत होता की का मुलीच जातात मुलाकडे वगैरे वगैरे असं काहीतरी विचार. मग मला असा विचार आला की लग्न दोन गोष्टींमुळेच झालं असेल असं मला विचार. एक तर ते पॉलिटिकल असेल किंवा सर्व्हायव्हल यामुळे की जेव्हा लग्न होऊन जर ते जण दोघं जे पण असतात त्यांना जे मूल होणार आहे ते जर दोघं सोबत असले, मग ते दोन्ही घरं तिथं असले तर खूप जास्ती शक्यता आहे की ते मूल सर्व्हाइव्ह करेल, ते जगून घेईल आणि मग त्यांनी स्पीशीज सर्व्हाइव्ह करेल वगैरे. दुसरं की पॉलिटिकल रिझन, म्हणजे एक पॉवरफुल परिवार दुसऱ्या पॉवरफुल परिवाराचं लग्न करणं, तर मग दोघांची पॉवर वाढणं वगैरे. तर तुम्हाला काय वाटतं की तुला खरं सांगू का, हा प्रश्न ऍक्च्युली आहे समाजशास्त्राचा किंवा अँथ्रोपॉलॉजी, मानववंशशास्त्र किंवा समाजशास्त्राचा, की ते विवाह संस्थेचा अभ्यासच आणि ते केवळ कल्पनेच्या जीवावर अभ्यास करत नाहीत ना, ते त्याच्याबद्दलचे पुरावे गोळा करतात. तर जेव्हा माणसाच्या आपण जे सिव्हिलायझेशन मध्ये स्थित्यंतर घडून आली आपल्या संस्कृतीमध्ये सभ्यतेमध्ये, की जागोजागी फिरत जाणाऱ्या नोमॅडिक ट्राईब कडून आपण जेव्हा स्थिरतेकडे आलो, जेव्हा शेतीप्रधान कृषीप्रधान अर्थव्यवस्था झाली आपली म्हणजे भारताची नाही म्हणायचं मला, संस्कृतीमध्ये कृषीची सुरुवात जेव्हा झाली, शेतीची सुरुवात झाली, तेव्हा स्थैर्य यायला लागलं. तोपर्यंत अगदी पशूंचे कळप घेऊन आर्य सुद्धा लोक इकडून तिकडे जात होते. मग स्थिरस्थावर झाल्यावर ह्या दोन गोष्टी झाल्या. अगदी सुरुवातीला टोळी म्हणून जेव्हा प्राण्यांच्या टोळ्यांसारख्या माणसांच्या टोळ्या फिरत होत्या, तेव्हा लग्न संस्था नव्हतीच अस्तित्वात. तेव्हा नर-मादी या पातळीवरचे संबंध असायचे आणि लग्न संस्था नसल्यामुळे मालकी हक्क नावाचा प्रश्नच नव्हता, म्हणजे एकमेकांवरही स्त्री पुरुषांचा. आणि जी मुलं व्हायची ती सगळ्यांनीच मिळून वाढवायची असायची. सर्व्हायव्हलचा प्रश्न होताच आणि जास्ती जीव जन्माला घालणं हे चांगलं होतं पॉवर वाढवण्यासाठी.
पण जसजशी तुमची भौतिक परिस्थिती बदलते तसतसं तुमच्या जगण्याच्या फॉर्म्सही बदलत जातात, तुमचे रिलेशन्सही बदलत जातात. तर स्थिरावल्यानंतर जेव्हा जमीन भरपूर आहे आणि आता एखादा व्यक्ती, म्हणजे हे मी तुला खरं म्हणजे मी सांगते, मी हे कुठल्या दृष्टिकोनातलं सांगते. मार्क्सचा जो सहकारी होता, कार्ल मार्क्सचा, हम्म. फ्रेडरिक एंगल्स, त्याचं ओरिजिन ऑफ द फॅमिली नावाचं एक फार महत्वाचं हे आहे, लिखाण आहे. त्याच्यात त्यांनी हे असं म्हटलंय की लग्न आणि खाजगी मालमत्ता या गोष्टी एकत्रित अस्तित्वात आल्या. तू त्याला पॉलिटिकल आणि या अंगाने हा म्हणतोयस ना, हा त्याचं मी तुला एक आणि त्यातला हे सांगते आस्पेक्ट की अ, माझ्याकडे प्रॉपर्टी जेव्हा येते ना, की जमीन आहे, त्या काळात जमीन आणि गुरंढोरं ही प्रॉपर्टी असेल, तर जर लग्न व्यवस्था नसती तर एका स्त्रीला अनेक पुरुषांशी, एका पुरुषाला अनेक स्त्रियांशी संबंध ठेवायची मोकळीक आहे, तर संतती नक्की कुठल्या पुरुषाची आहे हे समजत हम्म. नाही. म्हणजे हे खूप एक फेमस वाक्य आहे, तुम्हाला माहिती का नाही माहित नाही, पण ऐकावा माहिती नसेल तर. मदरहुड इज नॅचरल, फादरहुड इज कन्व्हेन्शनल. हो, आई कोण आहे हे साक्षात कळतं, बरोबर आई बरोबर. जन्म देते बाळाला. आज तुम्ही डीएनए टेस्ट करून पिता कोण आहे हे पण ठरवू शकता. पण हा, आत्तापर्यंत, गेल्या बरोबर. शतकापर्यंत आई जो म्हणेल तो पिता, अशी अवस्था होती ना. हो. पिता कसा सिद्ध कराल तुम्ही? नाही सिद्ध करताय. माता, मदरहुड इज नॅचरल, फादरहुड इज कन्व्हेन्शनल. हम्म. कन्व्हेन्शनवर ठरतं. आता असं जर असेल की, पण असे मुक्त संबंध असतील तर त्या स्त्रीला सुद्धा माहित नसेल ना बरोबर की हे कुणाचं मूल आहे माझ्या पोटात किंवा बरोबर. जन्माला आलेलं. आणि आता ह्या पुरुषाकडे जर प्रॉपर्टी असेल तर तो जो जैविक वारसा आहे ना त्याचा, तो त्याला असं सांगतो की माझी प्रॉपर्टी माझ्याच वारसाला मिळाली पाहिजे, कारण त्याची सिक्युरिटी आहे त्याच्यात. हम्म. सर्व्हायव्हल असतं ना, ते फक्त इंडिव्हिज्युअलचं नसतं, ते पुढच्या पिढ्यांसाठीच त्या बरोबर. इंडिव्हिज्युअलला काम करतो तो त्याच्यासाठी. तर त्यामुळे त्याला असं वाटतं की माझ्या पुढच्या पिढ्यांचं भविष्य सिक्युअर करायचं, तर माझी प्रॉपर्टी दुसऱ्याच्या पोराच्या हातात नाही जाता कामा, ती माझ्याच पुत्राला मिळाली पाहिजे. आता हे कसं करायचं? तर त्या स्त्रीला मी लग्न करून माझ्याच घरात आणून ठेवली. म्हणजे विवाह संस्था नावाची गोष्ट की एकदा तुमचा विवाह झाल्यावर तुम्ही विवाह बाह्य संबंध ठेवायचे नाहीयेत. विवाहाच्या आधीही ठेवायचे नाहीयेत. म्हणजे मग विवाहानंतर जी संतती होते ती त्याच दंपतीची असेल हम्म. आणि मग त्यांना जे वारसाने त्याला जे काही मिळेल ते त्याच्या आई वडिलांचं मिळेल. असं त्यांनी त्याची आर्थिक दृष्टिकोनाशी हा, कुठेतरी एंगल्सनी ते सांगड जनरेशनल. घातली की प्रायव्हेट प्रॉपर्टीमुळे हे आलं आणि तिथपासून बायकांचं दास्य एका परीने कुटुंबातलं सुरू झालं. कारण मग तिलाच एक मालकी हक्काची वस्तू मानलं गेलं. कारण बरोबर. तिच्या शरीरावरच तो अधिकार प्रस्थापित झाला ना, की तो नाही कोणाशी संबंध ठेवायचा. पुरुषांवर असं फार क्वचितच आलं, प्रत्यक्षात हे बंधन फारच क्वचित आलं पुरुषांवर. पण स्त्रीवर मात्र आलं की ती पूर्ण कुटुंबातलीच एक आणि त्याच्या पलीकडे नाही, तिचा तिच्या कुठेतरी शरीरावर ते तिचा त्या अधिकार नाही. एका म्हणजे ते जसं तुम्ही वाक्य म्हटले की मदरहुड इज नॅचरल, हो कुठेतरी त्या हो गोष्टीमुळे ते. हो. बरोबर. त्यामुळे लग्न संस्थेपर्यंत आपण येतो तेव्हा खूप स्थित्यंतर आपल्या बाकीच्या भौतिक परिस्थितीमध्ये झालेली आहेत, त्याच्यामुळे येतो. आणि आज पुन्हा भौतिक परिस्थितीत बदल होत आहे, म्हणून लग्न संस्थेचं स्वरूप रॅडिकली बदलायला लागले गेल्या काही दशकात. ह्या इथून मला जायचंय की पोरा बाळांबाबतीत सध्याच्या असं मी ऐकलंय, मी थोडा कन्झर्वेटिव्ह समजतो स्वतःला या सगळ्या बाबतीत, पण आजकालचे बरेच कपल्स त्यांचं असं आहे की ते लग्न करतात, पोरं बाळ नाही पाहिजे नको वगैरे, असतात आणि एक त्यांना. कुत्रं पाळून घ्यायचं हो असं तुला काहीतरी. हो. आता समजा असंच एकदा एका कन्व्हर्सेशन मध्ये हम्म, एक दुसऱ्या व्यक्तीशी माझं बोलणं झालं की हम्म, असा विचार करतात ते, हम्म, थोडेसे कन्झर्वेटिव्ह विचारांमधले. मग हम्म, त्यांनी एक विचार मांडला तिथे की हम्म, हे का बरोबर नाही. हम्म, त्यांचं म्हणणं आलं की समजा आपण जसे मोठे होतो, हम्म, आपल्याला पोरं बाळ होतात वगैरे, हम्म, जेव्हा आपण म्हातारे होतो हम्म, तर ते पोरं बाळच आपली काळजी घेतील. हम्म. याच्यात मला एक छोटासा फ्लॉ असा वाटतो की पोरं बाळ असले तरी बऱ्याचदा आजकाल असं पाहायला येतं की तेही जे वृद्ध आई वडील त्याच्याकडे लक्ष देतात. बरोबर. मग तुमचे काय विचार याला घेऊन की या पोरं नाही, बाळाच्या मला असं परिस्थितीला वाटतं घेऊन? की हा खूप वैयक्तिक प्रश्न आहे. म्हणजे मी असं कधीच नाही, मी त्या अर्थाने कॉन्झर्वेटिव्ह अजिबातच नाहीये. मी असं नाही म्हणणार की प्रत्येक लग्न झालेल्या जोडप्याला मूल व्हायलाच हवं. हम्म. कारण मूल जन्माला घालणं आणि मुलाची जे त्याला वाढवणं ही फार मोठी जबाबदारी आहे. आणि ते तुम्ही इच्छापूर्वक करत नसाल, तुम्हाला ती इच्छा नसेल ती जबाबदारी घेण्याची, किंवा तुम्हाला ते नैसर्गिक प्रेम तुमच्या अपत्याबद्दल वाटणार नसेल,
तुम्हाला जर असं वाटत असेल की माझ्या अपत्याची जबाबदारी ही माझ्या करिअरच्या आड येते, त्यामुळे मला नाही ते सगळं नकोसं आहे, तर तुम्ही ती जबाबदारी नच घेतलेली चांगली. मग तुम्ही मूल नच होऊ दिलेलं चांगलं, कारण त्याला जन्माला घालून मग तुम्ही त्याला त्याच्या हक्काचं कदाचित प्रेम आणि इतर गोष्टी नाही मिळू देणार आहात, जे चांगलं नाहीये. आणि मी मगाशी म्हटलं तसं भौतिक परिस्थिती खरंच खूप बदलली आहे. पहिली गोष्ट म्हणजे बायका केवळ अर्थार्जनासाठी काम करत नाहीयेत आता. त्यांच्या क्षमता सर्व क्षेत्रात सिद्ध झाल्यात आणि बरोबर. त्यांना पण आता स्वतःसाठी म्हणून काहीतरी बनायचंय, घडायचंय. आणि शेवटी मूल होणं म्हणजे गर्भधारणेचे दिवस, त्याच्यानंतर मूल लहान असताना त्याला अंगावर पाजण्यापासून त्याची काळजी घेण्यापर्यंत हे सगळं जास्तीत जास्त काम आजही बायका करतात. करतो बरोबर. म्हणजे करिअरच्यासाठी हे कॉम्प्रोमाइज कुणाला जास्तीत जास्त करावं लागतं तर बायकांना. बायकांना. म्हणजे को पेरेंटिंग हा आपण आता विचार आलेला असला तरी तो रुजलाय, सामान्य झालाय असं अजिबात नाही. पुरुषांचं मदत करायचं प्रमाण वाढलंय. आता आपण पॅटर्नल लीव्ह पण देतो, मॅटर्नल लीव्ह सारखं वगैरे वगैरे. पण याचं प्रमाण खूप किरकोळ आहे. मुख्य भार सगळा स्त्रीवर पडतो. आणि त्या स्त्रीला जर असं प्रामाणिकपणे वाटत असेल की मला याच्यापेक्षा माझं करिअर आणि त्याच्यातलं माझं आयुष्य हे जास्ती महत्वाचं आहे, तर मला त्यात काही गैर वाटत नाही. मी म्हटलं तसा हा वैयक्तिक प्रश्न आहे. कारण आपण तिला की नाही तू अनंत काळची माता आणि क्षणकाळाची पत्नी वगैरे तसं सांगितलं, तर तिच्या मुलाची जबाबदारी आपण घेणार आहोत का नंतर झाल्यावर? बरोबर. नाही घेणार. मग हे आपण नाही म्हणू शकत तिला. त्यामुळे मला पहिली गोष्ट म्हणजे असं वाटत नाही की एकतर म्हणजे त्याला इतके पर्याय आहेत आजकाल. अनाथ मुलं आहेत की ज्यांना काही अशी जोडपी आहेत ना की जे अनाथ मुलांना दत्तक घेतात की त्यांना घर मिळतं आणि यांना काही पहिली 2-3 वर्षाच्या प्रोसेसमधनं त्यांना सुटका मिळते असं म्हणूया. आणि जर आपल्याला म्हातारपणी काळजी कोणीतरी घेईल ह्यासाठी मुलं जन्माला घालणं, हे तर अगदी एका परीने कसं म्हणजे ट्रेड झाला ना एक्सचेंज सारखं. की मी त्यांची काळजी का घेतो की त्यांनी माझी म्हातारपणी काळजी घ्यावी म्हणून. हे नाहीये म्हणजे ही अपेक्षा माझ्या दृष्टीने आत्ताच्या काळात बरोबर नाही 2 कारणासाठी. एकतर तू म्हणतोयस तसं परिस्थिती काय दिसते तुम्हाला आसपास? मुलं फॉरेनला जर गेली आणि मी त्यांना दर वेळेस दोष देणार नाही. खूप वेळा दोष दिला जातो की एवढं काय त्यांना येता पण येत नाही. त्यांच्या तिथल्या अडचणी त्यांना माहिती असतात. त्यांची कामाची प्रेशर्स त्यांना माहिती असतात. काही वेळा इच्छा असूनही मुलं नाही परतू शकत. बरं मुलांनी तिकडे जाऊन सेटल व्हावं ही आई-वडिलांचीच इच्छा असते कित्येक वेळा. आणि नंतर बरोबर. आई-वडील म्हणतात की आता आम्ही एकटे पडलो. बरोबर. हा सगळा जो पेच आहे ना आधुनिक जीवनातला, तर त्याच्यामुळे अशी अपेक्षा करणं की नाही आपल्याला दिसते की मुलांना हे आता शक्य होत नाही. ते फॉरेनला गेलेले सोड इथल्या इथे शक्य होत नाही. त्यांची इच्छा नाही म्हण, त्यांना जमत नाही म्हण, फॉर व्हॉटएव्हर रिझन्स. त्यामुळे प्रॅक्टिकली ही इच्छा ठेवणं की माझा सांभाळ म्हातारपणी मुलांनी करा, हे व्यावहारिकदृष्ट्याच आता चुकीचं ठरतंय. आणि मग एकीकडे तुम्ही आई-वडिलांचं प्रेम खूप निस्वार्थ असतं वगैरे अशा आदर्शवादी गोष्टी पण समाज करत असतो. आई-वडील करत असतात की आम्ही कधी केला का विचार? आम्ही नाही का स्वतःचं सगळं बाजूला ठेवून केलं. पण मग कुठेतरी तुमच्या मनात हा विचार असेल की आम्ही सगळं हे केलं, तर आता तू आमचं असंच आमच्या म्हातारपणी कर. तर हे खरंच निरपेक्ष प्रेम, निस्वार्थ प्रेम होतं का? म्हणजे ते असावं असं मी म्हणत नाही हां, तू लक्षात हो, घे. हो. कळतंय मला. मी त्यांच्या विचारातला आणि वागण्यातला विरोधाभास सांगते फक्त. कारण मला असं वाटतं की एक वेळ थोडंफार निस्वार्थ होता येतं माणसाला, निरपेक्ष नाही होता येत. आपल्या निरपेक्ष अपेक्षा नाही होत आहे. असतेच आणि अपेक्षा असली अपेक्षा भंग असतो, कधी पूर्ती होते, हे सगळं होतं. तर मग हे सगळे डोळे उघडे ठेवून तुम्हाला मान्य आहे का की मुलं जन्माला घातली तर त्यांची नीट काळजी घ्यायला पाहिजे, जी काही तुमच्या परिस्थितीत शक्य आहे, आर्थिक आणि इतर सर्व परिस्थितीत. आणि त्याच्या उपर त्यांनी केलं तर चांगलंच आहे, तुमचं जमलं उत्तम आहे, पण ते करतीलच अशी अपेक्षा किंवा त्यांनी केलं नाही तर तुम्ही मग प्रचंड दुःखात राहणार. आणि याची शक्यता आता आजकाल खूप दिसते. खूपच त्याच्या जास्त. पलीकडे जाऊन विचार करूया ना की खरंच गरज आहे का? एवढी लोकसंख्या वाढते आपण म्हणतोय. आपले निम्मे अर्धे प्रॉब्लेम लोकसंख्येमुळे आहेत भारतात. मग खरंच गरज आहे का सगळ्यांनी मुलं जन्माला घालायची? खरंच जी मुलं असा विचार करतायत की डबल इन्कम नो किड्स, बिग वाली हो. तर ते डबल इन्कम खरंच नो किड्स. समाजाच्या दृष्टीने खूप चूक करतायत का? कदाचित नाही करत आहे. तेवढी लोकसंख्या कमी होती ना, मुलांची संख्या जन्माला येणारे बरोबर. कमी होती. तर ठीक आहे ना. मी म्हटलं तसं तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. इथून मला याच्याकडे जायचंय की तुमची देवासोबत असलेली रिलेशन कशी? देवासोबत रिलेशन हा तुझा प्रश्न या गृहीतावर आहे की देव आहे. देव आहे नाही. आणि दुसरं मला तू विचारतोयस तर माझा देवावर विश्वास. मला असं वाटलं की मी हा प्रश्न विचार मग तुम्ही एक गोष्टी सांगणार आहे मला. नाही मग फिलॉसॉफीच असल्याचा हा काय म्हण फायदा म्हण तोटा म्हण बरोबर. प्रश्न म्हणलं की आम्ही त्यातल्या शब्दाच्या अर्थाचा किस काढतो आणि त्याची गृहीतं बघतो पहिलं. बरोबर. हं? तर तू वैयक्तिक पातळीवर विचारत असलास वैयक्तिक तर पातळी. मग आपण सगळेच जण तुम्ही तर खूप आधुनिक काळातले, मी आता
माझं वय पुष्कळ आहे, तर मी ज्या काळात जन्माला आले 50-60च्या दरम्यान, तर तेव्हा नॅचरली प्रत्येक घरात एक ते असतंच वातावरण, देव असतात, काहीतरी घरात असतं. मी अशा कुटुंबात जन्माला आले जिथे अं, कर्मकांडाचा अवडंबर कधीच नव्हता. फार मिनिमम कर्म म्हणजे देव होते घरात, रोजची पूजा होती. पण काय कोण पोथ्या वाचते, पाठ पडते, भटजींना बोलवून सत्यनारायण होतं, असलं काहीही आमच्या घरात त्या काळातही होत नव्हतं. म्हणजे एका अर्थाने आमचं घर आधुनिक विचारांचं होतं तेव्हाही. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन विचारांचं स्वातंत्र्य होतं. म्हणजे आमच्या घरात आम्ही कुटुंबात 5 माणसं होतो. मी, माझे आई-वडील, माझा मोठा भाऊ आणि माझे सर्वात मोठे काका, जे आमच्याच बरोबर राहायचे. ते अगदी भाविक म्हणण्यासारखे होते. तो सर्जन होता माझा काका. पण तो म्हणजे त्याची एखादी कॉम्प्लिकेटेड सर्जरी सक्सेसफुल झाली, तर तो पेढे आणून आमच्या घराच्या समोरच शनी मारुतीचं देऊळ होतं. त्या देवळात जाऊन ते पेढे ठेवून यायचा, की तुझ्या कृपेने माझ्या हातून चांगली सर्जरी झाली. म्हणजे कृतज्ञता म्हण असं. तो एका बाजूला होता. माझी आई ही तशी म्हणजे टिपिकल बायकांमध्ये जो ट्रॅडिशनल, तरी ती खूप उपास-तापास करणाऱ्यातली नव्हतीच अजिबात. माझे वडील जे होते ते नास्तिक नव्हते, पण त्यांचा मूर्तीपूजेवर विश्वास नव्हता. अजिबातच मूर्तीपूजेवर विश्वास नव्हता त्यांचा. आणि माझा भाऊ, जो असाच माझ्या सारखा नंतर फर्ग्युसनमध्ये आला तिथून, तो नास्तिक होता. अशा वातावरणात मी मोठी झाले. म्हणजे तू इमॅजिन करू शकतोस की इतके ऑप्शन्स होते माझ्यासमोर. तर लहानपणी मी होते बऱ्यापैकी सगळ्यांसारखी, मी काय म्हणूया, एक भोळी-भाबडी भक्ती भाविकपणा असतो तसा होता माझ्यात. जे काही आमच्या घरात होतं, गणपती बसायचे तर ते मी मनोभावे करायची, असं जे काय असेल ते. पण जेव्हा विचारांच्या प्रक्रियेला सुरुवात झाली, तेव्हा मला पहिला प्रश्न हा पडायला लागला, की जे मी तेव्हा वाचलेलं नव्हतं हां, तर केवळ आपल्या सगळ्यांना होतं, आणि हे मी माझं कौतुक म्हणून नाही सांगत आहे, सगळ्यांना होतंय. थोडं आपण डोळसपणे बघत असलो तर, की मला वाटायचं की आपल्याला सांगतात देव दयाळू आहे, देव सगळ्यांचं हे बघतो. मग जगात एवढं दुःख आणि दैन्य का आहे? एवढे लोक काय आहेत की ज्यांना अनंत प्रॉब्लेम्स आहेत, जे खूप चांगले आहेत, म्हणजे माझ्या तेव्हाच्या समजुतीमुळे प्रमाणे, आणि खरोखरच काही ते अनैतिक करत नाहीत, वाईट नाहीयेत, आणि ते भाविक आहेत, ते देवावर भक्ती करतात, प्रेम करतात, त्यांना मदत का नाही करत देव? देव असताना इतकं दुःख जगात असूच कसं शकतं? तिथे माझा श्रद्धेला धक्के बसले. जरा दोलायमान झाले, की काहीतरी नाही, वेगळं आहे. वेगळ्या दृष्टीने याच्याकडे पाहायला पाहिजे. मी फार ते जाणीवपूर्वक पर्स्यू केलं नाही, कारण माझ्या जीवनाचा तो फार महत्वाचा भाग कधीच नव्हता समोर धर्म हा. पण नंतर फिलॉसॉफी शिकायला लागले. त्याच्यात आम्ही, माहिती तुला, आर्ग्युमेंट्स फॉर द एक्झिस्टन्स ऑफ गॉड असा एक आमच्याकडे टॉपिक असतो. म्हणजे खूप ख्रिश्चन ह्याच्यामध्ये असे युक्तिवाद दिले गेले मध्ययुगीन काळ. कारण तेव्हाही नास्तिक होते, देवाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे, त्यांना पटवण्यासाठी आपल्याकडे येत, आपल्या भारतीय तत्वज्ञानातही न्याय दर्शनामध्ये असे युक्तिवाद दिले गेलेले, ते आम्ही अभ्यासले. आणि त्याचबरोबर मी ज्या प्रकारचा युक्तिवाद माझ्या मनात आला होता, त्या प्रकारचा युक्तिवाद ईश्वराचं अस्तित्व नाकारण्यासाठी तत्वज्ञानात होता, की देव सर्वशक्तिमान आहे, देव पूर्ण दयाळू आणि प्रेमळ आहे, तर मग जगात दुःख, दैन्य, एव्हिल काय आहे, असाही प्रॉब्लेम ऑफ एव्हिल आम्ही म्हणतो त्याला, तोही होता. ह्या सगळ्या विचारांच्या प्रवासात हळूहळू माझा विश्वास गेला, असं म्हणूया आपण, की की मला वाटलं की नाही नाही, हे आपण निर्माण केलेली गोष्ट आहे. देवदानवा नरी निर्मिले हे मत लोका कळू द्या, असं केशवसूत म्हणले खूप वर्षापूर्वी, की आपण निर्माण केल्यात देव आणि राक्षस या कल्पना. म्हणजे स्वर्ग नरक ह्याच्याबद्दल तर माझी खूप आधीच खात्री झाली होती की हे असं काही नसतं मुळात. बरोबर. तर मग देव नावाची अशी शक्ती, पण मग त्या शक्ती, मग ती कसली शक्ती? तर एक वस्तूला असलेली शक्ती की ज्याच्यामुळे गोष्टी घडत जातात, तर त्याला दैवी शक्ती का म्हणायचं? ती नैसर्गिक शक्ती का नाही मग? तर त्या शक्तीला काही हेतू आहे का? असा हेतू मला अस्पष्ट जगण्यात दिसेना, जीवनातच दिसेना. म्हणजे मला स्वतःच्या याच्याबद्दल हे प्रश्न पडायचे तेव्हा, खूप खूप गंभीरपणे पडायचे, खूप खोलपणे पडायचे, की काय असतो जगण्याला अर्थ? काय जगण्याचं उद्दिष्ट असतं? आपण जगतो 4 लोकांसारखं, काय शिकतो, मग नोकरी करतो, संसार करतो, मरून जातो एक दिवस. तर काय जगाला काय फरक पडतो? आपण जगलो काय आणि मेलो काय? कशासाठी असतं हे सगळं? असा मी खूप विचार करायचे तेव्हा. हे याचे प्रश्नाची मी शिकत होते त्या तत्वज्ञानात याची उत्तरं नव्हती तेव्हा. पण मला हे प्रश्न पडायचे, मी माझ्या परीने विचार करायचे. मग मला असं वाटायला लागलं, की असा काही नसतो जगण्याला कोणीतरी दिलेला अर्थ किंवा हेतू, किंवा देवानी सांगितलं म्हणून असं करायला पाहिजे. पण देवानी का सांगितलं? बरोबर. देवानी का मला जन्माला घातलं आणि मला त्या दुःखात टाकतोय तो सगळ्या? काय म्हणजे कशासाठी? मी कुठे मागायला आले होते ना काही? मग का? असे प्रश्न, म्हणजे जे बंडखोर वाटतील लोकांना अतिशय, असे प्रश्न मला पडायचे. मग त्यातून मला असं वाटलं की नाही, हे सगळं आपण निर्माण केलेले आहे.
कल्पनेतनं. त्यामुळे याची गरज नाही. म्हणजे ज्यांना त्यातनं आधार मिळतो त्यांनी तो जरूर घ्यावा. म्हणजे मी असं नाही म्हणत आहे, की हे सगळं थोतांड आहे, तर कोणीच भक्ती करू नये, असं नाही. त्यातून कारण एक भावनिक स्थैर्य अनेकांना मिळतं. खूप लोकांना चांगलं वागण्याची, नैतिक वागण्याची प्रेरणाही मिळते. समाज एकत्र बांधून ठेवायला ह्या गोष्टींचा खूप उपयोग होतो. त्याचे असे व्यावहारिक फायदे अनेक आहेत, वैयक्तिक फायदे पण आहेत. पण तुमच्या विचारातनं ती जर ते येत नसेल किंवा तुमच्या विचारांना ते पटत नसेल, तर ते मग 4 लोकांसाठी करत राहिलात तुम्ही तर ते ढोंग असतं. तुमच्या इंटेग्रिटीचा सवाल असतो तिथे. त्यामुळे मग माझ्या लग्नानंतर सुदैवाने माझ्या सासरी कुठल्याही प्रकारचं अवडंबर नव्हतं देवाचं वगैरे. आणि सासूबाई कधी म्हणाल्या, की "आज काय सण आहे समज, देवाला नमस्कार कर." तर त्यांना हे पूर्ण माहिती होतं, की माझा विश्वास नाही आणि मी त्यांना सांगून करायची, की हे तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी करते. आणि मला त्यात काही वाटायचं कारण त्यांना बरं वाटावं ही माझी प्रामाणिक इच्छा होती. त्यात कुठे ढोंग नव्हतं. पण मला ही पूर्ण त्यांना सांगून करायची आणि त्याही सुदैवाने म्हणजे त्या फारशा शिकलेल्या नसूनही ती बाई इतकी पुढारलेल्या विचाराची होती एका अर्थाने, की त्यांनी ते स्वातंत्र्य मला कायम दिलं, की ठीक आहे. बास तेवढं त्यांना पुरेसं होतं, की मी त्यांच्यासाठी करते ना, बास आहे तेवढं. त्यामुळे असं माझं त्याच्यात बरेच असे अप्स डाऊन्स होत असे वेगळे. आता मला असंच वाटतं आणि की नाही हे सगळं अ, निसर्गाच्या नियमाप्रमाणे, भौतिकीच्या नियमाप्रमाणे घडत आलंय आणि ह्याच्या मागे कोणीही एक घडवणारा, की ज्याचा त्याच्यात काहीतरी हेतू आहे, मग तो आपल्याला सगळ्यांचं जीवन कुठेतरी त्याला नैवेद्य न्यायचंय, असं काही आहे असं मला नाही वाटत. याच्यावर एक काउंटर क्वेश्चन असा की बऱ्याचदा हं, मी स्वतः हं, मी खूप देव मानणारा होतो का? हं, मला वाटतं मे बी सुरुवातीला नव्हतं. मी लहानपणी खूप हं, असं प्रश्न करायचो मी त्यात. हं, जसं पुढे आलं, त्याच्यावर थोडासा विश्वास माझा होत गेला. हं. असं काही खूप वेगवेगळे कारणामुळे नाही, पण माझ्या स्वतःसोबत जशा गोष्टी घडत गेल्या, की मी बरोबर. जसा वेगवेगळ्या जागी पोहोचतोय, हं, काहीतरी असणं भाग आहे. हं, एवढ्या चांगल्या गोष्टी होत आहेत. पण हे सोडून एक वैचारिक पातळीवर पाहायचं ठरलं, तर देवावर विश्वास ठेवणं जेव्हा आपल्या आयुष्यात खूप चांगलं घडत नसतं, तेव्हा जरा ते सोपं जातं. हां, कुठेतरी काहीतरी ठीक होऊन जाईल, असं काहीतरी देव आहे बरोबर. वगैरे, मी वगैरे. तुला म्हणलं खूप मोठा आधार मिळतो. तर हं, मग तुम्ही जेव्हा करत नाही, जेव्हा हं, अशी परिस्थिती हं, तुमच्यासमोर येते, तर हं. मग तुम्ही कसं नाही, स्वतःला मधला काळ माझाही असा गेला, की जेव्हा पुन्हा एकदा मी तुला म्हणून म्हणलं मग त्यात फार वैयक्तिक असं बोलू नये अशा हं, सगळ्या ह्याच्यावर म्हणून मी तेवढा डिटेल सांगत नाही. पण हा एक टप्पा होता, की जेव्हा मी पूर्ण की नाही असं काही नाहीये. मग मध्ये एक टप्पा असा आला मला, की अ, पण मग निरर्थक आहे जीवन. तर मग आता काय? याचं करायचं काय? आणि कसं तोंड द्यायचं याला? तर त्या काळातल्या माझ्या सगळ्या शोधाच्या ह्याच्यात मी विपश्यना केली. हं. इगतपुरीला जाऊन बरोबर. आणि त्याचे जे अनुभव आले ते मला फार उपयोगी नाही काय म्हणूया चांगले वाटले, मौल्यवान स्थिरावणारे वाटले, थोडेसे. मला महत्वाचं वाटलं ते सगळं. आणि तेव्हापासून पुन्हा एक वेगळा टर्न माझ्या त्या सगळ्याला मिळाला, की म्हणजे तुला माहिती असेल की ते बौद्ध हे आहे, ध्यान पद्धती आणि हं. बौद्ध ईश्वर मानत नाही. हं. त्यामुळे त्यात ईश्वराचा प्रश्न नव्हता. पण तरी बौद्धांमध्ये पुनर्जन्माची कल्पना आहे किंवा इतर काही समजुती आहेत अशा, की ज्या पारलौकिक म्हणता येतील आपल्याला हं. या जगातल्या नाही. तर मग खरंच असं काही असेल का? किंवा तू म्हणतेस तसं जेव्हा आपल्यावर कठीण काळ येतो, तेव्हा प्रार्थना करण्यातलं एक जे समाधान असतं, त्यांनी जे बळ मिळतं मनाला, तर हे मिळतं. हे मी मान्य करते. हे मलाही मिळायचं. कारण कुठेतरी ते मी म्हटलं ना विंडो पिरियडमध्ये जे हं. भक्तिभावाचे जे संस्कार लहानपणी झाले होते, ते आजही माझ्या मनात जिवंत आहेत. म्हणजे ते मी पूर्णपणे पुसून टाकू शकलेली नाही. त्यामुळे मलाच जाणवतं कधी-कधी की माझ्या विचारात आणि माझ्या भावनात विरोधाभास आहे. पण तो असतो. पण तो डोळसपणे समजून घेणं आणि मान्य करणं हे मला फार महत्वाचं वाटतं. म्हणून मी हं. या पब्लिक प्लॅटफॉर्मवर मान्य करते, की तो असतो, तो आहे. पण आत्ता तरी माझ्या बाबतीत असं होते, की माझ्या विचारांचं पारडं जास्त जड होते. त्यामुळे मी असं म्हणते, की मला जर अशा वेळेस काही म्हणावंसं वाटलं, करावंसं वाटलं, काय समज जप करावासा वाटला किंवा कुणाला नमस्कार करावासा वाटला, तर ती माझी भावनिक गरज आहे त्या क्षणाची. मला इमोशनली स्टेबल होण्यासाठी हे केलं तर मला बरं वाटतं. पण मला माहिती आहे, की हे खरं नाहीये. हा मी हं. आधार घेते. मी कुबळी घेते, की जी कुबळी हं. मला नाही शेवटपर्यंत नेणार आहे. हे आता माझ्या मनात कुठेतरी पक्कं आहे. इंटरेस्टिंग. खूप खूप छान वाटलं मला. खूप आवडलं हे उत्तर. आणि तुम्हाला हा प्रश्न जसं तुम्ही बोललेत आलाच, की आयुष्याचा पर्पज काय वगैरे. हं. आता पुष्कळ आयुष्य पाहिलं. तर जेव्हा तुम्ही आयुष्याकडे मागे पाहता, तर तुम्हाला कसं वाटतं, की काय पर्पज होतं किंवा काय दिसतं म्हणजे तुम्हाला? नाही, नाही. मी तुला म्हणते तसं असं कोणी दिलेलं असं उद्दिष्ट नसतं आपल्या तुम्ही आयुष्याला. स्वतःला दिलेलं काही असं? आपण देतो उद्दिष्ट आणि आपण हा हा सांगते आता हा विचार अस्तित्ववादी आहे. अस्तित्ववाद हे जे तत्वज्ञानातला 20व्या शतकातला हा खूप महत्वाचा प्रवाह आहे. थोडं जाता-जाता सांगते.
कारण दोन्ही महायुद्धांच्या दरम्यानचा जो काळ होता तो युरोपमध्ये प्रचंड अस्थैर्य, असुरक्षितता आणि असा सगळा होता. मी जे म्हणते ना, की तत्वज्ञान सुद्धा त्या त्या काळाच्या ह्याच्याप्रमाणे जन्माला येतं. ते आपल्याला वाटतं असं, की हे कायमचं तत्वज्ञान सांगतं, तसं नसतं ते. ते त्याला सांस्कृतिक चौकट असते, काळाची चौकट असते. तर त्या काळात सगळ्या बाजूनी जे भयानक वातावरण होतं ना, त्यामुळे जे तत्वज्ञान निर्माण झालं ते ह्या प्रकारचं झालं, की मग खरंच एवढा संहार होतोय, काही ते कोणी थांबवू शकत नाहीये. मग अर्थ काय आहे? अस्तित्वाचाच अर्थ काय आहे? मानवी बरोबर. अस्तित्वाचा. कशासाठी ना आपण काय करायचं या अशा भयानक जगात जगून? म्हणजे एका तत्वज्ञानी तर असंच सांगितलं, की खरं म्हणजे याचे लॉजिकल कन्क्लुजन हे सुसाईडमध्ये असलं पाहिजे. जर तुमच्या जगण्याला अर्थच नाहीये तर. पण करत नाही कोणी. का? तर आपल्या जगण्याला अर्थ आपण द्यायचा असतो. दुसरा कोणी नाही देणार आहे तुमच्या जगण्याला अर्थ. तुमच्या जगण्याचं उद्दिष्ट काय आहे हे दुसरा कोणी नाही तुमच्यासाठी ठरवू शकत. जरी तुमच्या पालकांनी, तुमच्या शिक्षकांनी किंवा अगदी तुमच्या बायकोनी, नवऱ्यानी कोणी तुम्हाला सांगितलं, की नाही आता तू याच्यासाठी जग. पण शेवटी तो तुमचा चॉईस असतो. आणि असे खूप क्षण येतात, की देशासाठी जग, धर्मासाठी जग, कुटुंबासाठी जग. पण एका क्षणी मन बंडखोरपणा करूच शकतं आणि म्हणतं, नाही मला हे काही करायचं, मी झुगारी देतो, मला माझ्यासाठी जगायचंय. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही हा चॉईस करताना हा तुमचा चॉईस आहे, त्याचा ब्लेम दुसऱ्या कोणावर नाही टाकायचा. ही पहिली गोष्ट. आपण निवडतो आपल्याला आयुष्यात काय करायचं. आपल्याला प्रत्येक क्षणी पर्याय असतात आणि आपण आपल्या प्रत्येक निवडीची किंमत काय असेल याचा अंदाज घेऊन ती आपल्याला परवडते का हा विचार करायचा असतो. बरोबर आहे. अपॉर्च्युनिटी कॉस्ट प्रिन्सिपल सारखं किंवा ओव्हरऑलच आपण म्हणतो की एवढे पर्याय आहेत, मी हा पर्याय निवडला तर मला हे परिणाम भोगायला लागणार आहेत, याची माझी ही तयारी आहे किंमत का? मला मोजावी लागणार. आणि कित्येक वेळा असंही होतं की तुम्हाला वाटतं त्यापेक्षाही जास्ती किंमत, वेगळी किंमत मोजावी लागते. तसेच वेगळे फायदेही होतात. पण तेव्हा कुणावरही त्याचं खापर न फोडता हे म्हणायचं की हो, मी हा निर्णय घेतला, त्याचेही परिणाम आहेत. आता त्याच्यातून वाट काढणं हे माझंच काम आहे. हे परिणाम मला दुसऱ्या कुणामुळे नाही, मला भोगायला लागणार आहेत माझ्याचमुळे. आणि ठीक आहे ना, सगळ्याच गोष्टींचं असं होतं. आणि असं आहे का की मी आज एक उद्दिष्ट निवडलं तर माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तेच पाहिजे? नाही. माझी वाढ होतेय, माझा विकास होतोय, माझ्यात बदल होतोय. अगदी या वयाला सुद्धा होतोय, का नाही? माझा काही दगड नाही झालेला अजून. हो. तर मला इथून पुढेही वाटू शकतं की अरे नाही, मी आतापर्यंत बोलत होते ते चुकीचं होतं. मी असा विचार कर, मी आज समज उदाहरणार्थ की मी आतापर्यंत समाजकार्य नाही काही केलेलं, हे चूक झाली. आता मी माझं जे काही आहे ना, ते मी ते करीन. तर का नाही ना? आज चॉईस मी करू शकते. त्यामुळे हे उद्दिष्ट आपलं आपण ठरवायचं. आपल्याला स्वतःपुरतं, कुटुंबापुरतं, समाजासाठी, देशासाठी काय करायचं. आपण अर्थ द्यायचा आपल्या आयुष्याला आणि आपण उद्दिष्टातनं अर्थ येतो आयुष्यात. नाईस. आता कन्क्लुजनकडे वळतोय. मी इतक्यात ना काही 1-2 महिन्यापूर्वी कोसला नावाचं एक पुस्तक वाचलं होतं. भालचंद्र भालचंद्र नेमाडे. नेमाड्यांचं. तर त्यामध्ये ती जी पूर्ण स्टोरी ती खूप छान होती. त्यातला एक गोष्ट जी मला खूपच असं विचार करायला भाग पडते आणि मला खूप चांगलंही वाटलं ते बघून, की ते जे कॅरेक्टर आहे पांडुरंग सांगलीकरांचं, ते कायम पूर्ण सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत कुठे ना कुठे मृत्यूचा विचार करत असतात, हो. की कसा आहे मृत्यू हो. वगैरे वगैरे. हो. माणूस फक्त मांसाचाच आहे का वगैरे. आणि कुठेतरी त्यांच्या लहानपणीचा मृत्यू होतो. हो. मग ते कसं फार प्रभाव पडतो त्यांच्यावर आणि जसं गोष्ट पुढे सरकते. ते बघून मलाही छान वाटलं, की हां, म्हणजे मला जे मृत्यूचे विचार येतात ते हो, लोकांना हो. येतात. तर तुम्ही कसं पाहता मृत्यूकडे? नाही, मी तुला म्हटलं तसं ना, म्हणजे हे आणि म्हणजे कसे पाहत आलेत आणि कसा विचार बदलला असं काहीतरी? मृत्यूचा विचार आता थोडं अलीकडे जाते. म्हणजे मला असं वाटतं, की मी तुला म्हटलं ना, कॉलेजचं ते जे वय असतं 17-18 पासूनचं, माझा असं अनुभव माझा स्वतःचा आणि माझ्या काही अतिशय जे सेन्सिटिव्ह विद्यार्थी-विद्यार्थिनी होते त्यांच्या संदर्भात, माझ्या मित्र-मैत्रिणींच्या संदर्भात, मला असं दिसतं, की ह्या वयात सहसा हा विचार येतोच मनात. ह्या वयात येतोच. पण इंटरेस्टिंग. त्याच्याही आधी साधारण वयाच्या 6व्या-7व्या वर्षी मुलांना पहिल्यांदा ते मृत्यूबद्दल विचार करायला लागतात. हे माझ्या नंतर वाचनात आलं आणि माझ्या मुलांच्या वेळेस मला ते लक्षात आलं. मुद्दाम सांगते. माझी नाईस. मुलगी 6 वर्षाची साधारण असताना काय असं झालं, की 2-3 दिवस झोपेत ती रडत उठायची झोपेत. आणि मी जायची समजवायची कारण दुसऱ्या खोलीत ते दोघं बहीण-भाऊ झोपायचे, माझा मोठा मुलगा आणि ती. मी म्हणायचे, की "काय झालं? का रडते?" मग मी एक दिवस तिला विश्वासात घेऊन दिवसा उजेडी विचारलं. म्हटलं, "तुला स्वप्न पडतं का? म्हणून तू दचकून जागी होतेस आणि रडतेस का?" तर म्हणली, "हो." म्हटलं, "तुला आठवतं का स्वप्न?" तर म्हणली, "हो." पण बोलत नव्हती. म्हटलं, "वाईट स्वप्न पडतं का?" "हो." म्हटलं, "कोणीतरी मरतं का तुझ्या स्वप्नात?" तर म्हणली, "हो." अरे बापरे! म्हटलं, "कोण मरतं?" मग रडायलाच लागली. म्हटलं, "मी मरते का?"
तर म्हणली हो. हां. आणि मग मी तिला समजावलं, की "अगं हो, मरणार तर मी आहेच, पण मी काय आत्ता नाही मरणार आहे. तू कशाला एवढी घाबरतेस? आणि आहेत ना एवढे लोकं सगळे आपल्या घरात. मी मेले तरी आहेत की सगळे. आम्ही एकत्र हां, हां. कुटुंब आमचं." तर तिचं लॉजिक काय होतं, मी घरात सगळ्यात धाकटी आहे. तिचं कल्पना काय, की वयाने सगळ्यात मोठा माणूस सगळ्यात आधी मरणार. म्हणजे असं करत मग मी एकटी उरीन तेव्हा मला कोण? म्हणजे तू विचार कर 6व्या वर्षी मुलांच्या मनात मृत्यू आणि त्यानंतर म्हणजे जवळच्यांचे मृत्यू आणि त्यानंतर येणारा एकटेपणा. ते हा विचार येतो. समजण्याची इतकी ते क्षमता. आणि आज तिची मुलगी तिला हा प्रश्न 4थ्या वर्षीने ती विचारला, की बापरे! "मम्मा तू मेलीस तर माझं कसं होईल?" म्हणजे मी म्हटलं बघा ते वय अलीकडे येतं आपण म्हणतो ना नवीन पिढी हो. आणिक हे होत चालली ते मला साक्षात दिसतं. तेव्हा मी वाचलं होतं सायकोलॉजीच्या पुस्तकात, की हे 6व्या वर्षात हं. साधारण ते मनात विचार येतात. त्यामुळे प्रत्येकालाच या प्रश्नाला सामोरं जावं लागतं. पण मी म्हटलं तसं जे त्याला झटकून नाही टाकत. आपल्याकडे कसं मरणाबद्दल बोलू नको, मरणाचा हं. विचार करू नको. ती निगेटिव्ह गोष्ट आहे, ती वाईट गोष्ट आहे. असं बघितलं गेलं तसं मला कधी नाही करावं असं वाटलं. पण ते हे वाटतंच ना, की म्हणजे काय आणि हे कधीही होऊ शकतं, कुठेही, कुणाचंही, हो. कधी असं सगळं म्हणजे प्रचंड अनिश्चितता मृत्यू या गोष्टीबद्दल आहे. हायडेगर नावाच्या तत्त्वज्ञानी ते फार सुंदर सांगितले, की एकच गोष्ट निश्चित आहे, मृत्यू येणार आहे. तो कधी, कुठे, कसा हे सगळं अनिश्चित आहे. तो येणार याची निश्चितता नाही. तेवढी एकच मानवी जीवनातली खात्रीशीर गोष्ट आहे, हो. की मृत्यू येणार आहे. ज्यातच ध्रुव मृत्यू असं म्हणतात. तर तो येणार आहे. तर मग आता कसं बघायचं? मी तुला म्हणते तसं त्या काळात हं. हा माझ्या म्हणजे विचारातला त्या काळात मी कविता-बिविता लिहायची. त्यामुळे मी तेव्हा मृत्यूवरही कविता लिहिलेल्या होत्या. क्या बात है! की की तूच असा एक असशील की जो दिलेली वेळ पाळेल, की बरोबर त्याच वेळेला तू येशील, जेव्हा तुला यायचंय तेव्हा. बापरे! तर तू माझी साथ कधी सोडणार नाहीस असं. ते टिपिकल होतं त्या वयाचं हां. होतं, ॲडव्हान्सचं होतं एक परीने. पण म्हणजे तो विचार होता कॉन्स्टंट आणि निरर्थकता वाटायचं ते एक मोठं कारण होतं ना. कारण मला कधीही समभाऊ या विचारांनी काही सांत्वन मिळालं नाही किंवा मला त्याच्यावर खरं सांगायचं तर आत्ता मला असं जाणवतं, की माझा फार विश्वासच नव्हता त्याच्यावर, की मृत्यूनंतर काही परत आपल्याला अस्तित्व आहे. पुनर्जन्म आहे किंवा एक ठीक आहे ना, मरीन आणि परत कुठेतरी जन्माला येईन आणि चालू राहील असं मला कधीच समभाऊ वाटलं नाही. त्यामुळे मृत्यू हा शेवट आहे. आणि तो शेवट असणारच आहे काही झालं तरी. तर मग प्रश्न असाच उरतो ना, की तो तुम्ही कसा ॲक्सेप्ट करता आणि कसा फेस करता. एवढाच चॉईस आहे तुम्हाला. त्याच्या पलीकडे चॉईसच नाहीये. बरोबर. कधी यावा, कसा यावा त्याच्याबद्दल काहीच चॉईस नाहीये. आणि आज ह्या वयाला तर मला ते नक्कीच कळते आणि आता माझ्या आजूबाजूला मला जे दिसतं, की उलट तरुण वयात काही ना काही म्हणजे ॲक्सिडेंट्स असतील, हार्ट अटॅक्स असतील, मरणाऱ्या तरुणांची संख्या जेव्हा वाढते ना, ते आम्हाला आता जास्ती दचकवणारं ठरतं, की अरे म्हणजे असं नव्हतं की पूर्वी अकाल मृत्यू होत नव्हते, होत होते. पण त्यांचं प्रमाण खूप कमी होतं. आणि म्हातारं होऊन एका विशिष्ट वयानंतर मरणं ही नैसर्गिक प्रक्रियाच आहे. तर ती करणं हेच चांगलं आहे आणि ते जितक्या लवकर आपण ॲक्सेप्ट करू, तितकं आपल्याला खरं सांगायचं तर ते सुखाचं जातं. आता कुणालाच मृत्यूच्या वेळेस आपला हाल होऊ नयेत असं वाटत असतं किंवा मृत्यूच्या आधी आमच्या वयातला एक टिपिकल कन्सर्न हा असतो, की आम्हाला डिपेंडंट आयुष्य जगायला लागू नये, परावलंबित्व येऊ नये. जे काय व्हायचं ते खटकन व्हावं. पण तसंही नाही होत प्रत्येक वेळा. हे आम्हाला आजूबाजूला बघताना दिसतं. मग काय राहतो पर्याय? की हे सांगणं, की बाबा आमचं आयुष्य जगून झालंय. त्यामुळे काहीही करून, व्हेंटिलेटर लावून, हे करून, ते करून आम्हाला जिवंत ठेवायचे प्रयत्न करू नका. जेव्हा अशी वेळ येईल, जेव्हा असा दुर्धर आजार झालेला असेल, तेव्हा आम्हाला वेदना कमीत कमी होतील आणि आम्ही शांतपणे जाऊ एवढंच करा. हे माझा नवरा, आम्ही आमच्या मुलांना सांगून ठेवलंय, की आम्हाला याच्या पलीकडे आम्हाला जगवायचा अट्टाहास करू नका. क्या बात है! हे शांतपणे ॲक्सेप्ट करणं हाच त्याचा सुखाचा हे आणि विचार करून बघ मृत्यू नसता तर उलट जग किती असहनीय झालं असतं. हो. तुम्ही लोकसंख्येचा त्याचा प्रॉब्लेम हा कधीच आला असता आणि संपलाही असता. सगळेच मेले असते इतक्याच्या गर्दीमुळे कदाचित. बरोबर. त्यामुळे सॉक्रेटिस खूप छान बोलला होता. सॉक्रेटिस माहिती आहे ना? माहिती आहे. त्याला मृत्यूदंडाची शिक्षा फर्मावली. हं. तेव्हाचं त्याचं अनेक त्यातले फार सुंदर गोष्टी आहेत. त्यातली एकच सांगते मृत्यूबद्दलचं, की तो म्हणाला, "तुम्ही मला शिक्षा देताय मृत्यूची कारण तुम्हाला वाटते की मृत्यू वाईट असतो. तुम्ही कुठे मेलायत ना? तुम्हाला काय माहिती मृत्यू कसा असतो? सुंदर असतो हं. का? चांगला असतो का वाईट बरोबर. असतो? मी मरीन तेव्हा मला कळेल ना, की मृत्यू चांगला आहे का वाईट आहे. आय एम ओपन. मला जाणून घ्यायचंय का सगळंच जाणून घ्यायचंय. तर मृत्यू चांगला आहे का वाईट आहे? आपण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतो ना आपण. हं. तसं साक्षात मृत्यू आल्याशिवाय मृत्यू चांगला का वाईट आहे कसं कळणार? आपण शिक्का मारून मोकळे झालोय मृत्यू म्हणजे वाईट. तसं नसतं ते. पुन्हा तिथे परिस्थिती येते. कोण, कधी, कुठल्या काळात, कुठल्या वयात उदाहरणार्थ हे सगळ्यावर मृत्यूचं चांगलं वाईट पण ठरतं. हं. तो नाहीये मुळात चांगला किंवा वाईट.
जबरदस्त, खूप आवडला मला. बस कन्क्लूड करायचं, तुम्हाला कसं वाटलं, कसा होता अनुभव? मला खूप मजा आली आणि तू म्हणलास तसं अगदी अकॅडमिक न बोलता त्या काय म्हणूया त्या दृष्टिकोनातून पण इतर अगदी आपल्या रोजच्या ह्याच्यातल्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांबद्दल आपण बोललो म्हणून खूप मजा आली. थँक्यू मला बोलवल्याबद्दल. थँक्यू, आम्हाला पण खूप मजा आली धन्यवाद. तुम्ही आला. कसा वाटला आजचा एपिसोड? जबरदस्त ना. मला स्वतःला खूप आवडतात असे एपिसोड्स, कारण ते फक्त ज्ञान देत नाहीत, ते एक दृष्टिकोन देतात. प्रेम, लग्न, जगणं, मरणं या बाबतीत अजून बऱ्याच गोष्टी कळायला असतील आज. आणि तत्त्वज्ञान काही खूप जड गंभीर गोष्ट नाही, पण ती खूप आपल्याशी जुडलेली गोष्ट आहे. तुम्हाला आजचा एपिसोड जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच दर्जेदार कॉन्टेंटसाठी पाहत राहा आरवम स्टुडिओज. मी भेटतो तुम्हाला पुढच्या भागात.